ही पहिली ही आपली शाळा. ओ आता किती खोल्या आहेत या म्हणजे किती आता 30 खोल्या तर क्लासरूम्स आहेत आणि 30 तेवढेच विद्यार्थी तेवढेच विद्यार्थी जेवढे बसतात 400 विद्यार्थ्याचं आता हे आहे. 400 विद्यार्थ्याचं रेसिडेन्शियल पण असं आहे. 400 मुलं राहतात तिथं? होय होय. पण सांगोल्यातनं 22-25 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 25 किलोमीटर सांगोल्यातनं आत आहे आणि राजुरी नावाचं जे गाव आहे तिथूनही आउटस्कट्सला आहे. खूप मुलं छोटी छोटी मुलं दगड वेचायला कामधंदा करायला शेळ्या राखायला मेंढ्या राखायला जात आहेत. याला शिक्षण कोण देणार आहे? या सगळ्यामध्ये एकूणच शिक्षण क्षेत्र खूप बदनाम झाले आता. लोक शाळा का काढतात, कॉलेज का काढतात तर त्यांना पैसे मिळवायचे असतात संस्था चालकांना. व्यापारात असू दे, इंडस्ट्रीमध्ये असू दे आणि कशात असू दे, अडाणी माणूस मालक आहे. शिकलेली माणसं तिथं काम करतात. हे पालकांना मागायला यायला पाहिजे. मला अंधश्रद्धा ह्या मुलाची घालवायची आहे. माझ्या घरामधचं वाटोळं झालं अंधश्रद्धा असल्यामुळे. मग तुम्ही हे इतकं चांगला हेतू ठेवून जर शिक्षणाचं काम करताय बापू, तर मग तुम्ही पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर अशा ठिकाणी का नाही गेला? पण मग या निमित्तानं तुम्ही सिस्टीमवरच बोट ठेवताय. हां, साधी गोष्ट आहे. द्यायला कुणी तर म्हणायलाच पाहिजे ही सिस्टीम चुकीची आहे. मी आज बिर्ला इंटरनॅशनल स्कूलला अप्रोच झालो. फक्त एकच गोष्ट आहे की त्यांच्याकडं मला शिक्षक मिळतील म्हणून मी अप्रोच झालो. कारण जगाची नव्हे, भारताची नव्हे, सगळ्यांची गरज आहे. चांगल्या माणसांची गरज आहे. शिक्षणाशिवाय चांगला मनुष्य निर्माण होणं शक्य नाही. तुमच्या मनातली शाळा, स्वप्नातली शाळा काय आहे? तेव्हा हा पहिल्यांदा टँक बांधला पण माझ्या डोक्यात होतं एकच, शाळा इथं करणं गरजेचं. इथंच बांधली पहिली शाळा, म्हणजे पहिलं सुरुवात नाही. इथं काय झालं, ते छोटंसं एक हे होतं का, म्हणजे 18 विद्यार्थी होतं. मग तिथंच किचन, तिथंच डायनिंग, तिथंच शाळा, तिथंच शिक्षक, तिथं सगळं होतं. एकच रूम बांधली. ते कुठं आहे? हे दाखवलं तुम्हाला. ही पहिली ही आपली शाळा. बरं. आतल्या बाजूला किचन होतं, बाहेर बेंच होते, आतल्या बाजूला कॉट होत्या, तिथं शेणमास्तर सगळं एकच खोली. अशी एकच खोली आणि एका खोलीमध्ये इथं 18 विद्यार्थी पहिल्या वर्षी. हे किती सालची गोष्ट आहे? हे 2010ला. 2010ची गोष्ट आहे. आणि मग आंघोळीचा बंब वगैरे तिकडे हात बांधला, त्याच्यात चांगलं केलं. मग आता किती खोल्या आहेत या म्हणजे किती? आता 30 खोल्या तर क्लासरूम्स आहेत आणि तेवढेच विद्यार्थी जेवढे बसतात. 400 विद्यार्थ्याचं आता हे आहे. 400 विद्यार्थ्याचं रेसिडेन्शियल पण असं आहे. 400 मुलं राहतात तिथं? होय होय. 400. मग ही मुलं जातात याच शाळेमध्ये? नाही, ह्या शाळेत जातात. आता तिथली बंद झाल्या. तिथं आता मग तिथून परत इकडं आणलं. पत्र्यात कोण राहणार? नाही, समोर दुसरी समोर शाळा ही बाहेर नाही, जाऊन येऊन येते. ह्यांचा आणि ह्यांचा काय कॉन्टॅक्ट नाही. अच्छा. ही येतात, ते बाहेर नाही येतात. जवळजवळ 20-25 किलोमीटरवरून ही बसने येतात. बरं. बसेस आहेत ह्याला 750 विद्यार्थी आहेत. आणि या शाळेचं नाव काय? ही शाळा गुरुकुलच आहे. पण ते माझी मिसेस बघते, त्याचं मॅनेजमेंट पूर्ण ती बघते. आणि हे मला बघायला लागतं आणि हे बघतो कारण ह्याचं जरा थोडंसं काम खूप जास्त आहे. म्हणजे रेसिडेन्शियल पण इथंच आणि त्या मुलांनी शिकायचं पण याच शाळेत? इथंच सगळं इथंच करायचं. बिर्ला बरोबर तुमचं जे टाईप झालं, आता ही जी शाळा होती, हे टाईप कधी झालं? टाईप आता साधारण ऑगस्टच्या दरम्यान झालं. गेल्या वर्षी? ऑगस्टला चालू झालं की लगेच आम्ही प्लॅन केला, चालू केलंच लगेच. म्हणजे करायचं आहे म्हटलं, एवढं आता इन्व्हेस्टमेंट करतोय आपण तर. पण मग बिर्ला सोबत तुम्ही शाळा सुरू करणार? हो, बिर्ला सोबत शाळा चालू. या शाळेमध्ये काय असणार आहे? ह्याच्या शाळेमध्ये नर्सरीपासून इंग्रजीमधलं शिक्षण आणि जगातलं आहे शिक्षण. ते त्यांच्या युनिव्हर्सिटी बाहेरचं पण कोलॅबरेशन आहे त्यांच्या. भारतात ऑलरेडी त्यांच्या शिक्षण म्हणजे बिर्लांच्या शाळांमध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण होतं ते सगळं इकडं 100% इथे यायला पाहिजे. बॉम्बे पुण्याची शिक्षक इथं आणणार. ते म्हणत होते तुमच्या लोकांना ट्रेनिंग बिलकुल नाही द्यायचं म्हणलं आमच्या लोकांना ट्रेनिंग. परत ते धबधशी पड्यान रक्त भडबड आहे म्हणत असलं मला इंग्रजी द्यायचंच नाही आहे. तर तो द्यायचं असेल तर जागतिक लेवलचं द्यायचं आणि मी करणार. तुम्ही नाही दिलं तर मी शोधणार परत नंतर. आपल्याला दुसरं कामच नाही आता. पण मग अशा वेळेला ही बिर्लासारखी मोठी ज्या मंडळी असतात, संस्था असतात, ते जेव्हा शाळेसाठी मंजुरी देतात तेव्हा त्याचा पट किती असायला पाहिजे, मुलं किती असायला पाहिजे? नाही, त्यांचं कॅल्क्युलेशन आहे ना. त्यांनी काय केलं की आम्हाला शिक्षण घेताना ते सांगितलं की पर हेड आम्ही 10,000 रुपये तुमच्याकडनं घेणार दर वर्षी. म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे. म्हणजे त्यांना गरज आहे माणसाची म्हणून आपल्याला पण गरजच आहे ना. मग त्यांना 2,000 विद्यार्थ्याचं त्यांचं टार्गेट आहे पुढच्या 5 वर्षात. म्हणजे 2 कोटी रुपये ते आमच्याकडे मिळवण्यासाठी ते पण पडणार आहे. बरोबर, ते शिक्षक देणार आहेत. हा विचार मी केलेलाच आहे. म्हणलं हे जर ते आपल्याला कुठलीही अडचण आहे, आम्हाला पैशाचा आणि ह्याचा त्याच्या लय हे नाही, मला इथनं घडायला पाहिजे.
पोरं अशी घडायला पाहिजे, येडं व्हायला पाहिजे माणसाला, पालक येडा व्हायला पाहिजे, म्हणायला पाहिजे अरे असं पाहिजे आम्हाला, अशी घडायला पाहिजे की येडवला पालकांनी येडवायला पाहिजे. नाही, तसंच व्हायला पाहिजे. काय अभिमान वाटू नये आता प्रत्येकाला. ही किती शाळा होणार आहे इकडे? ही इथं जवळजवळ इथं 100 क्लासरूम्स आहेत हे सगळे टोटल. म्हणजे असं हे बांधकाम आहे. 18 कोटीचा प्रोजेक्ट आहे हा टोटल. पण 5-6 वर्षात जसं जमल तसं आहे. हे कधी आता आम्ही काय करतोय ते आता झालं ना, इथं आम्ही 9 क्लासरूम तयार आहेत. फक्त फिनिशिंग वगैरे करून ह्या वर्षी चालू करतोय. तिथं आत्ता सध्या परिस्थिती अशी आहे की नाही की सगळ्यांना कळलंय शिक्षण किती महत्वाचं आहे. खूप सगळ्यांना कळून चुकलंय आणि म्हणूनच शिक्षणाचा बाजार झाला. तुम्ही गंमत सांगतो तुम्हाला, सगळ्यांना कळलंय पण ते सगळीजण शहरामध्ये पळापळी करतात आणि खेड्यात जात नाहीत. आणि शहरामध्ये मुलं खेड्यातलीच येतात होय. आणि तिथं अडकून पडतात. तिथलं सगळं चालतं आणि तिथं अडकून पडतात. त्याला बोलता येत नाही, त्याचा प्रॉब्लेम येतो, त्याला राहायची जागा नसते, त्याला मित्र नसतात, सगळ्याच गोष्टीची लईच अडचणी राहते. मग त्याला इथे करणं काय अवघड आहे? सगळं सोपं आहे, त्याच्यापेक्षा चांगलं देऊ शकतो. आणि सगळ्यात गोष्ट आर्थिक तरतूद काय, ही जेव्हा मुलं खेड्यातनं ह्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये येतात म्हणजे पोटचा घास काढून द्यायची वेळ येते. लई त्रासदायक आहे ते, सोपं नाही. म्हणजे पुण्या मुंबईतल्या उलट शिक्षणामध्ये जाण्यापेक्षा ती बिघडायला जास्त जातात. बिघडायला जातात. आता तसं आहेच की काय आहे तुम्ही सांगा. तिथं किती प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही विचार केला तर तुम्ही शहरातनं जाता त्यावेळेला पोरं काय करतात मोबाईल आणि त्याच्याशिवाय दुसरं काय नाही. हे तर मात्र कंट्रोल करू शकतो. ते आपण बोलूया. हो, म्हणजे मला फार कौतुक वाटतं की मी आम्ही पुण्यावरनं सांगोल्यात आलो. मी सांगोल्यात पहिल्यांदा आलो. पंढरपूरला पण येतो पण सांगोल्यात त्याचा काही प्रश्न नाही. पण सांगोल्यात येऊन मला असं वाटलं सांगोल्यातच असेल शाळा हा प्रोजेक्ट, असं मला खरंच वाटलं होतं. पण सांगोल्यातनं 22-25 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 25 किलोमीटर सांगोल्यातनं आत आहे. आणि राजुरी नावाचं जे गाव आहे तिथून हे आउटस्कट्सला आहे. म्हणजे इतक्या मोठ्या निर्जन ओसाड ठिकाणी हे अशी जमीन होती. इथं तुम्ही हे उभं केलं ह्याचं मला फार अप्रूप आहे. आठवीचा वर्ग आहे, खूप छान आहे. म्हणजे खूपच आहे. हा, म्हणजे आपल्याला जरी हे झालं तरी आज सुट्टी आहे म्हणून नाही तर हो. खेडेगाव ॲक्च्युली देशच खेड्यात आहे बाबा. लोकच हे करत नाहीत आणि ते लोकांना शिकवलं नाही. तुम्ही जा तिकडं करा तुम्ही ते काम. आणि हे काम खूप पवित्र काम आहे. गांधीजी म्हणजे खेड्याकडे चला, पण ते म्हणणं नुसतंच आहे. ते म्हणता तुम्ही पास होता त्याच्यावरती, म्हणजे प्रश्न उत्तर देऊन. ऍक्टिव्हिटी काय नाही. पण ते चुकलंय तिथं. मग हे शिक्षण फसलंय, शिक्षण गडबडलंय म्हणतो आपण त्याला. चांगलं आहे हो, खरं द्यायला पाहिजे. लोकांनी जे हुशार आहेत ना, आणि जगाची ॲक्च्युअल जगात काय पाहिजे का नाही हे शहरातल्या लोकांना माहीत आहे. किती वर्षाने मी बेंच मधल्या वर्गात आलो. असंच पाहिजे मुलांना. लय हाय पाय पाहिजे असं काय नाही त्यांना. ह्याच्यावर मजा करतात ते. शिक्षण घेतात, खूप मजा करतात. म्हणजे मजेने घेतात, दबाव नाही. नाही, बिलकुल नाही. इंटरेस्टिंग असतात. सकाळी पळापळी त्याचे हे ते. नमस्कार, मी सौमित्र पोटे. आज आपल्यासोबत आहेत महादेव बाड. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. महादेवजींना बापूही म्हणतात. थँक्स. की मूळ बापू आटपाडीचे. ही जनरली मी पॉडकास्टमध्ये इतकी मोठी सुरुवात करत नाही, पण आज मी करतोय कारण लोकांना कळलं पाहिजे की बापू कोण आहेत आणि तुम्हाला इथं का आमंत्रित केले गेले. बापू मूळचे आटपाडीचे, तिथून ते कोल्हापुरात आले. कोल्हापुरामध्ये त्यांनी आधी अनेक ठिकाणी नोकरी केली. नोकरी करता करता उद्योग करण्याचा प्रयत्न केला, पण त्याहीपेक्षा नोकरी करता करता त्यांच्या हाती एक असा उद्योग लागला टायर्सचा, आणि त्यातून किसान टायर्सचा जन्म झाला. कोल्हापूरपासून इतर अनेक जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या किसान टायर्स आज खूप नामांकित ब्रँड झालेला आहे. त्याचे करते धरते बापू आहेत. ते करता करता सगळं उत्तम चाललेलं असताना कोल्हापूरसारख्या सधन गावामधून अचानक बापू राजुरीमध्ये यायचं ठरवतात. तिथे जागा घेतात, शेती करायचं ठरवतात आणि शेती करता करता तिथे शाळेचं स्वप्न बघतात आणि शाळा उभी राहते. आज 2 शाळा आणि ज्युनियर कॉलेज इथं आहेत. आज सगळीकडे शिक्षणाचा बाजार वाढलेला असताना बापू मात्र नेटानं मोठी शहरं सोडून खेड्याकडे येऊन खेड्यातल्या मुलांना शिकवत आहेत. हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. आज पुण्या, मुंबईतल्या, कोल्हापूरमधल्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था लाखोमध्ये फी घेतात आणि गावातली मुलं शिक्षणासाठी शहरामध्ये येतात. पण इथं मात्र एक ध्येयवेडा कर्मयोगी शिक्षणाचं व्रत घेऊन येतो आणि आता आजूबाजूतली पंचक्रोशीतली मुलं इथं येऊन शिकायला लागलेली आहेत. हे मला खूप महत्त्वाचं वाटतं.
तर शिक्षणाचं हे व्रत घेऊन जेव्हा माणूस गावामध्ये येतो तेव्हा तो काय ध्येयाने येतो हे आज लोकांना सांगणं गरजेचं वाटतं मला. म्हणून आज मी बाबू तुमच्या गावात आलो. तुमचं स्वागत, तुमचं कौतुक. धन्यवाद. आणि पहिला प्रश्न, कोल्हापुरामध्ये सगळं आलबेल चालू असताना मुळात आटपाडीमधनं जो मुलगा त्यावेळेला 70च्या दशकामध्ये कोल्हापुरात येतो तो परत राजुरीसारख्या गावामध्ये का येतो, मुलांना का शिकवतो, हा बेसिक प्रश्न आहे. खरं पोटेन्शियल जर तुम्ही विचार केला तर टोटली 100% खेड्यामध्ये आहे. बरं. जर विचारच केला आणि पहिल्यापासून अगदी आपल्याकडं महात्मा गांधी असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटलांचं जर तुम्ही तत्व स्वीकारलं बघितलं तर त्यांनी 100% खेडेगावात अगदी 4 वस्तीच्या ठिकाणी त्यांनी शाळा चालू केल्या. त्यांना कधीही हायस्कूल काढ वाटलं नाही किंवा कधी कॉलेज, तर ते काढायचं विरोधात होते कॉलेज काढायच्या. बरं. आणि खेड्यातली मुलं शिकावीत आणि खेड्यातली मुलं तिथं शिकून तिथं कुठून तिथून त्याला उपजीविकेचं साधन मिळण्यासाठी त्यांनी काहीतरी धडपड करावी म्हणून त्यांनी केलं. आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे. या महाराष्ट्रामध्ये जर कर्मवीर भाऊराव पाटील झाले नसते बरोबर तर महाराष्ट्राला शिक्षण माहीत झालं नसतं. बरोबर. ही आज गोष्ट आहे. कर्मवीर भाऊराव पाटील बाजूला सारा आणि मग तुमच्या लक्षात येईल की काय आज ते जर आम्ही त्याच्यानंतर परत जसं मी शिकलो राय शिक्षण संस्थेमध्ये मी शिकलो ती तत्त्व घेतली. मी पहिला प्रयत्न माझ्या कुटुंब शिक्षणासाठी केला. बरं. माझ्या असं लक्षात आलं की माझं कुटुंब, मी ज्यावेळेला MCOMला होतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की मी MCOMला असताना माझा पेपर मी सोडवू शकलो नाही, वाचू शकलो नाही. इंग्रजी माझी वीक असताना मला खूप शॉक बसला आणि मी म्हटलं की मग माझं कुटुंब, मी एवढं कष्ट करतोय आणि मला जर हा पेपर माझा स्वतःचा सोडवता आला नाही मी एवढंही करून, तर माझी भाऊ कसे शिकतील. सर डायरेक्ट आलो, विठलापूरला आलो. आई वडील विरोध करत असताना त्यांच्या जवळची मुलं मी घेतली, त्यांना सांगितलं शिक्षणासाठी नेतो, पण त्यांना त्याचा काही नव्हता. इमोशनली काही गोष्टी असतात, आई वडील सोडायला तयार नव्हते, पण मी बळजबरीनं त्यांना घेऊन गेलो आणि त्यांना शिक्षण दिलं. आज मला त्याचं समाधान आहे. ज्यावेळेला मी स्वतः शिकलो, भावांना शिकवलं, मेव्हण्यांना शिकवलं त्याच्याबरोबर. त्याच्यानंतर गावातली काही मंडळी शिकवली. मला यश मिळाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही मुलं डेव्हलप होऊ शकतात. बरं. आणि इतरांच्यापेक्षा 100% डेव्हलप चांगली होऊ शकतात. खेड्यातलं चला म्हणलं. कारण काय झालं की मला जमीन घेतल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं, परिसरामध्ये खूप मुलं अडाणी आहेत. बरं. खूप मुलं, छोटी छोटी मुलं दगड वेचायला, कामधंदा करायला, शेळ्या राखायला, मेंढ्या राखायला जात आहेत. याला शिक्षण कोण देणार आहे? जिल्हा परिषद आलेली मुलं घेते आणि सोडून देते. हे अशिक्षित जे गावभर फिरतात त्या मुलाला कोण कलेक्ट करणार आहे आणि त्यांना शिक्षण कोण देणार आहे? ठीक आहे, मी आज शिक्षण विकत दिल्यासारखं देणार, पण 100% तिथं जाऊन मी त्यांना सांगतो की शिक्षणासारखं योग्य साधन तुला पुढं जाण्यासाठी नाही आहे. आणि मग मी छोटंसं चालू केलं. इथं एक 18 विद्यार्थ्यांबरोबर चालू केलं. आज तिथंच माझ्याकडे 1000 विद्यार्थी माझ्याकडे शिकत आहेत. 1000 आणि खूप चांगली शिकत आहेत. त्याच्यामध्ये समाधान वाटतं मला. आणि मी दररोज याच भावनेनं मी याच्याकडे बघतो की जग चालवणारी मुलं आमच्याकडे तयार होतील. त्याचं कारण आहे ते माझ्याकडे 12 तास विद्यार्थी शिकत आहेत. दिवसभर रात्रभर आम्ही त्यांच्याबरोबर राहून रात्रंदिवस आम्ही हे काम करतो. ही शाळा कशी चालते सांगा ना मला एकदा. ही सकाळी 5:30ला आमचं स्टार्ट होतो पहिला पिरियड. त्याच्या अगोदर मुलं उठतात, 4:30ला मुलं उठतात, टॉयलेटला वगैरे जाऊन येऊन व्यायाम करून आंघोळी करून 5:30ला वर्गात येतात. सेम शिक्षक पण येतात वर्गात. 5वी 6वी 7वीची विद्यार्थी, 8वी 9वीची विद्यार्थी 6 वाजता येतात. 7:30ला नाश्ता होतो. 7:30 नंतर 12:30पर्यंत विद्यार्थी परत वर्गात राहतात. 12:30 वाजता जेवण होतं. परत 2 वाजेपर्यंत विश्रांती घेते. 2 ते 5 वाजेपर्यंत खेळासाठी 5 वाजता सुटतात मुलं, त्यावेळेलाही नाश्ता होतो. 5 ते खेळ खेळतात. 6 वाजता परत वर्गात येतात. 6 ते 8:30 9 वाजेपर्यंत परत वर्गात विद्यार्थी राहतात. 8:30 ते 9च्या दरम्यान जेवण होतं. संध्याकाळी दूध दिलं जातं झोपताना. दूध पितात आणि मुलं झोपी जातात. आणि सेम दुसऱ्या दिवशी सकाळी 4 4:30ला उठतात, काही 5ला उठतात आणि सातत्यानं हे एक दिवसही सुट्टी नाही. जयंती असो, सुट्टी रविवार असो, शनिवार असो, कुठलीही सुट्टी नाही. दिवाळीची आणि गणपती सुट्टी आम्ही दिली तर घेतात ते. पण पालकाला आम्ही सांगितले असतं की तुम्हाला जर जनरेशन बदलायचं असेल, तुमच्या पिढ्या बदलायचं असेल तर याच्याशिवाय तुमच्याकडे आता पर्याय राहिलेला नाही आहे. हां, दुसरा मार्ग कुणी स्वीकारला, कुणी दिला आपल्याला, त्या मार्गाने आपल्याला जायचं झालं तर आपण तो स्वीकारू, टेस्ट करून. पण आज एवढ्या युगामध्ये कित्येक पिढ्या गेल्या आपल्या, आज आपल्याला शिक्षण कोणी दिलं नाही. मी देतो हे मान्य करा आणि हे या
तुम्ही आणि मी एकत्र मिळून दोघांनी मिळून पालकांनी आम्ही दोघांनी मिळून ठरवतो. मी पालकांना पण सांगतो काही चूक असेल तर मी मागे सरायला तयार आहे, पण योग्य असेल तुमचं तर स्वीकारायला तयार आहे. बरं. आणि दोघं मिळून आम्ही हे विद्यार्थी घडवूया. विद्यार्थ्याला हे खरंच विद्यार्थी चांगले आहेत. मी आज एवढे दिवस काम करतो, बऱ्याच वेळेला माझ्याबरोबर खूप काम केलं. तुम्हाला गंमत सांगतो, 3 तास काम केल्यानंतर 2 वेळचं जेवण मिळतं, हे रयत शिक्षण संस्थेचं कमवावं शिकायचं ब्रीदवाक्य होतं. आणि त्यावेळेला मला कॉलेजला आम्ही ज्यावेळेला गेलो त्यावेळेला तिथं काम 2 तास 3 तास काम केल्यानंतर 2 वेळचं जेवण शिक्षण व्यवस्थित देत होते आम्हाला. पण त्यांच्याकडे जमीन नव्हती, काम करायला आमच्याकडे हे नव्हतं. त्यांनी आम्हाला रोटरीनं दत्तक दिलं. बरं. रोटरीला काय सांगितलं की हे विद्यार्थी आहेत, हे 3 तास तुमच्याकडे काम करतील, बरं. जे तुम्ही काम सांगाल ते करेल, जो काम करत नाही तो गावाला जाईल, आमच्याकडे दुसरं काम नाही त्याला. मग 250 विद्यार्थ्यांपैकी कोणीही काम नाकारलं नाही. बरं. कोणी दुकानचं काम केलं, कोणी साफसफाईचं काम केलं, कोणी गॅरेजमध्ये काम केलं, कोणी दुकानात त्याच्या पॅकिंगचं काम केलं, कोणी गार्डनमध्ये काम केलं. मला पहिल्यांदा गार्डनमध्ये काम आलं. HL उबेराय म्हणून एक फिलिप्सचे डीलर होते, बरं. बिंदू चौक. चांगले होते. बिंदू चौकातले होते, पण त्यांचं सदर बाजार कॉर्नरला त्यांचा बंगला होता, बरं. गीताई म्हणून त्यांचा बंगला होता. बरं. तर त्यांच्याकडे काम केल्यानंतर मला दुसऱ्या टर्ममध्ये काय झालं, मी जरा थोडासा इतर मुलांच्यापेक्षा मोठा असल्यामुळं त्यांनी प्राचार्याकडे तक्रार केली की यांना लांबचा कुठला तरी एक ठिकाण द्या, आम्हाला जवळ द्या थोडंसं. बरं. मग मला पापाच्या तिला तिथं मंगल वाचनालय बरं. म्हणून गोपाळराव खेरांचं मंगल वाचनालय होतं, तिथं मला त्यांनी हे केलं. 7 किलोमीटरचं आमचं कॉलेज ते बरं. मंगल वाचनालयाचं होतं. 7 किलोमीटर मी चालत जाणार, चालत येणार. पण तिथे एक गोष्ट घडली की मला पुस्तकं मिळाली, देणं घेणं चालू व्हायचं. आणि त्यामध्ये जो वेळ मिळाला किंवा मी स्वतःहूनच वेळ काढला की बाबा मला ह्यातला पुस्तक वाचायला मिळतात म्हणून. दुपारी मला 5ची ड्युटी होती, 5 ते 8पर्यंत, पण मी ते काम केलं 3 ते 8पर्यंत करायला लागलो. पण मला 2 तासामध्ये माझं स्वतंत्र काम करून मी पुस्तक वाचायला लागलो. तर तिथं मला पुस्तक वाचण्याचं खूप वेळ लागलं. पहिल्यांदा मृत्युंजय मला मिळाली वाचायला. बरं. कारण खूप येण्यासारखा वाचला मी, बरं. खूप वाचला, म्हणजे ते डोक्यातनंच जात नव्हता. आणि परत येऊन संध्याकाळी येऊन परत माझा अभ्यास, परत हे वाचणं, परत ते त्या सगळ्या गोष्टी करत करत परत वर्ष गेलं. पहिल्या वर्षी मी पास झालो. दुसऱ्या वर्षी परत मला त्यांनी असं केलं की ते म्हटले ह्याला मेहता कंपनीत पाठवा. तिथून 1-2 किलोमीटर ते पुढं होतं. मी मेहता कंपनीत गेलो. तिथं मला म्हटलं की हे तुम्ही सेल आहे, हे म्हणजे सेल कसं आहे, ही शाई आहे, ही वह्या आहे, ते पुस्तक आहेत, ही स्टेशनरी आहे, कंपास आहे, साबण, यातलं तुम्ही 100 रुपयाचा माल सेल केला स्वतःहून तुम्ही तर तुम्हाला 1 रुपया कमिशन मिळेल. पण त्यांच्या इथं 2-2 हजार 3-3 हजार रुपयाचा दररोज माल विकला जायचा. एक काउंटरला तो एक शेल्सवरून विकायचा आणि ते तेवढे पैसे मिळवा जातो. मला त्यांनी आम्हीच दाखवलं ते. पण मी म्हटलं BComला शिकतोय मी, मला अकाउंटचा काय तर फायदा होऊन जाईल, तुम्ही मला अकाउंट डिपार्टमेंटला द्या. म्हटलं आज पैसे मी मिळवेन, पण जर अकाउंटचंच दिलं काम तर मला त्याचा खूप मोठा फायदा होईल. आणि मी तिथं अकाउंटला कामाला गेलो. तिथं मला 25 पैसे तासानं ते हिशेब द्यायचा. म्हणजे मी तर 5 तास काम करत होतो, कारण 3 तासाचं काम मी कॉलेजसाठी करत होतो, 2 तासाचं काम मी माझ्यासाठी स्वतःचं काढतो. त्याच्यामध्ये माझं साबण, तेल, वह्या, पुस्तकं हे सगळं खर्च पूर्ण भागवण्यासाठी करत होतो. पण ते कॉलेजला माहीत नव्हतं मी 5 तास काम करतो, कारण मी 3 तासाचं काम करतोय म्हणून 3 तासाचे पैसे त्यांना द्यायला लावायचे, 2 तासाचे पैसे मी घ्यायचो. पण तिथे एक शिकायला मिळेल की तिथला प्रामाणिकपणा, तिथला हिशेब, तिथली लोक, हे ते. आणि अकाउंटचं काम पण मला परफेक्ट शिकायला मिळालं तिथे. मी BComला असताना बॅलन्स शीट काढणं, प्रॉफिट लॉस काढणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे मी शिकून घेतल्या. आणि ज्यावेळेला लेबर स्कीम संपली, माझं कॉलेज संपलं, मी पास झालो, त्यावेळेला त्यांनी येऊन सांगितलं की तुमची स्कीम संपलेली आहे, तुमचं कॉलेजचं आमचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि खूप वाईट वाटलं मला तिथं. मी त्यांना म्हणत होतो की मला ठेवा, तुम्ही या दरात ठेवा किंवा मला जास्त वाढवून द्या वगैरे, पण तसं नाही झालं. आणि परत मी तिथं निघत असतानाच थोडंसं नाराज होऊन निघत होतो. तोपर्यंत मला एक चांगली व्यक्ती भेटली की तिथंच काम करणारी एक व्यक्ती होती. ती बाहेरचं काम करत होती, इन्कम टॅक्स, सेल टॅक्सचं. ते म्हणजे नाराज काय, तर ती झालेली गोष्ट त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी परत मला म्हटलं की चल माझ्याकडे देऊ, मी तुला देतो काम. आणि त्यांनी दुसरी एक जिथं फर्म होती तिथं एक पेंडिंग काम होतं. ते म्हणले हे अकाउंटचं एक काम 1 वर्षाचं आहे, हे केलं तर तुला 1000 द्यायला सांगतो, तू हे काम स्वीकार, काहीतरी मिळते. म्हटलं चला सुरुवात करायला काय हरकत नाही. 1000 रुपये ही कधीची गोष्ट आहे? ही साधारण 76ची गोष्ट आहे. 76-77ला. 76ला
BCom झालो आणि अगदी 76च्या एंडपासून मला त्यांनी ही गोष्ट सांगितली आणि मला तिथं दिलं 76ला एंड डिसेंबरच्या दरम्यान मला काम दिले हे 1,000 रुपये म्हणजे त्याची खूपच गोष्ट वेगळी होती. आणि त्या फील्डमध्ये म्हणजे त्या एरियामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये अशी जुनी लोकं होती, धान्य लाईन किंवा अकाउंटचं काम करणारे जुनी लोकं होती, फेटे मारणारे, साधी आपली 4थी पास झालेले, 7वी पास झालेले, परंपरागत आपलं ते हिशेब लिहायचे वगैरे. पण इतर ॲडव्हान्स त्यांना जमत नव्हतं. मग ॲडव्हान्स मी करतोय म्हणल्यानंतर त्यांनी मला दिलं आणि मी 1 वर्षभर इतरांना काम लागतंय हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी मला 1,000 रुपये दिले. पण मी 1 महिन्यातच त्याचं काम पूर्ण संपवून टाकलं. अरे बरं. इझी होतं काम, काय फार अवघड नव्हतं. पण माझं रायटिंग आणि मी 12 तास बसत होते, ते 8 तास बसत होते. त्यांनी मला काय केलं होतं, तिथंच राहणं दिलं होतं. कॉलेज असल्यामुळे मला हॉस्टेलमधनं मला त्यांनी सांगितलं की तुमचं संपलेलं आहे तर तुम्ही जावा. मला कुठंच पैसे नव्हते त्यामुळे रूम घेऊ शकत नव्हतो. त्यांचं गोडाऊन होतं, त्या गोडाऊनमध्ये शेंगदाणे, फुटाणे, डाळ, खजूर, खोबरं असे आयटम असायचे की ती पहाटे 5ला त्यांचं झाडा लोटायला आलं की मी त्यांच्यात जायचो, व्यायाम वगैरे करून जायचो, बंब घ्यायचो आणि कुठल्या पण पोट्यातनं काही काढून मी खात होतो. ते जेवण हा 1-2 महिन्याचा जेवणाची आमची गाठच पडत नव्हती. त्याच्यानंतर काय व्हायचं, पहाटे 5ला हे झालं की 12 वाजता दुपार जेवणाला सुट्टी व्हायची. ती माणसं परत झाडा लोटायला असायची, परत त्यांच्याबरोबर जायचं. ते काय बोलत नव्हते, त्यांना काय असं वाटत पण नव्हतं की माझा हा जाणीवपूर्वक करतो की हे करतोय असे काहीच त्यांना वाटत नव्हतं. तिथं परत मी पोट भरून ते खायचं. संध्याकाळी सेम कंडिशन. महिना झाल्यानंतर ह्यांचे पैसे घेतल्यानंतर मी 100 रुपये माझ्याकडे ठेवले आणि 800 रुपये घरी पाठवले वडिलांना. त्याच्यामध्ये वडिलांनी 800 रुपयेमध्ये 2 हे घेतले. मला 1,000 रुपये द्यायचे होते पण त्यांनी 100 रुपये कमिशन घेतलं त्या माणसानं. ते म्हणलं एवढ्या लवकर काम संपेल असं वाटत नाही, मालक एवढे देणार नाहीत. पण 1,000 रुपये सही घेतले आणि मला 900 रुपये दिले. त्यातले 100 रुपये मी ठेवले आणि 800 रुपये वडिलांना पाठवून दिले. 800 रुपयाला 2 बैलं घेतली वडिलांनी आणि शेती चालू केली. त्यावेळेला स्वस्त होतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच पिरियडला मला असं वाटलं की आता आपण काम करू शकतो आणि शिकू पण शकतो. मग कॉमर्स कॉलेजला, नाईट कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं तिथं. आणि नाईट कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर 1 वर्षानंतर पण काम खूप केलं. यांनी 1,000 रुपयाचं काम 900 रुपये दिलं. पण त्यांनी मला एक चॅलेंज दिले की पुढची 2-3 वर्ष मी तुला काम कंटिन्युटी देतो, काय काळजी करू नको. म्हटलं जाऊ दे, काय फरक पडत नाही, आपल्याला शिकायला पण मिळतंय, दिवसभर काम करायला मिळतंय, आपण जाऊया. म्हणून मी नाईट कॉलेजला जायला लागलो. आणि नाईट कॉलेजला 1 वर्षभर झाल्यानंतर पेपर ज्यावेळेला मार्चमध्ये मी द्यायला सुरुवात गेलो तर पेपर नीट वाचता आला नाही, लिहिता आला नाही. मला खूप फिलिंग झालं आणि मी विचार केला माझ्या भावांचं खूपच काय होऊ शकणार नाही. कारण हे इंग्रजीमधनं जर पुढचं शिक्षण असेल आणि ती जर मराठीमध्ये शिकली आणि मी अशा पद्धतीनं खडतर ह्याच्यात शिकलो तर काय खूप अडचण आहे. आलो घरी, पण आलो तर हे सगळे ह्याच्या डोक्यावर, एकाच्या डोक्यावर टोपी नाही, एकाला विचार नाही बरोबर, कुठे शर्ट नाही. पण आहे असंच म्हटलं. मी आईला सांगितलं, वडिलाला सांगितलं मी यांना घेऊन जातोय. त्यांना आश्चर्य वाटलं, ह्याचं काहीच नाही अजून, याला नोकरी नाही, कुठं काय करतोय माहीत नाही आणि हा शिकवायचं म्हणतो, हे कसं काय शक्य आहे. बरोबर. तर मी त्यांना सांगितलं, समजून सांगितलं. म्हटलं मी BCom झालो असलं, मी काम करतोय सध्या, पण मला अजून म्हणजे माझ्या मनाजोगतं माझं शिक्षण झालेलं नाही आणि आता होईल का नाही हे माहीत नाही. कारण मला कामाची गरज खूप आहे. तुम्हाला मोठं करायचं आहे, भावांना मोठं करायचं आहे, त्यांना शिक्षण द्यायचं आहे असं मला वाटतं. मी एकटा होऊन काय करणार आहे. तर त्यांना मग भावानं नेलं मी. त्यांना हे करून जरा थोडंसं रडली. एक दिवस थांबलो मी. आई वडील रडले दोघंही. भाऊ मात्र खुश होते, कोल्हापूरला जायला मिळते म्हणलं तर ते काही एवढं फार हे झालं नाही. एक भाऊ जो पंढरपूरचा भाऊ आहे तो त्यावेळेला 4थीहून 5वीला गेला होता बहुतेक, किंवा 5वी 7वीला गेला असेल. आणि दुसरा भाऊ होता 2रीला. पण मला इंग्रजी शिक्षण घ्यायचं आहे म्हणल्यानंतर त्याला नर्सरीला किंवा पहिलीला घालायचं होतं, आपलं KGला किंवा पहिलीला घालायचं होतं. मग प्रीमियर इंग्लिश स्कूल स्टेट बँकेच्या पाठीमागं होतं. तिथं मी ते का निवडलं तर कदमवाडी ते कामाचं ठिकाण, नष्ट्यांचं दुकान मंडई इथलं, त्याला जाताना ही मध्ये शाळा लागते. जाता जाता त्याला सोडावं, जाता जाता त्याचा डबा घ्यावा, त्याला सोडावं आणि आपण काम करून येताना घेऊन यायचं. असं रस्त्यावरती आहे आणि चांगलं होतं ते, त्यावेळेला काय अडचण नव्हती. पण त्याला खूप मी प्रयत्न केला. त्याला मग तिथं घातलं, पण त्याला फर्स्ट म्हणजे सेकंडला तर घ्यायला तयार नाहीत, फर्स्टला पण घ्यायला तयार नाही. ते काय व्हायचं, ते खूपच मोठा दिसायचा आणि ते नाही म्हणायचे.
त्यानं महिना आपलं 1 महिना मी कंटिन्युटी जात होता. शेवटी त्यांना कंटाळा आला. ते म्हणले बाबा सोड बाबा, म्हणले एकदा बघू काय होतं. मग सोडल्यानंतर त्यांनी फर्स्टला घेतला. आम्ही त्याला रात्रंदिवस त्याचा अभ्यास करून घेतला. माझ्याबरोबर मी तिकडनं आलो की मी ह्या भाऊंबरोबर घ्यायचो, त्याचा का अभ्यास करून घ्यायचो, भानूचा बी अभ्यास करून घ्यायचो. आणि पण तेव्हा तुम्ही चौघच राहायचा घरी, 5 जण? आम्ही 3 जण राहत होतो, 4 जण राहत होतो. मी त्यावेळेला म्हणजे आमच्याकडं मी पहिले 1 महिनाभर मी त्यांचं कपडे धुणं, स्वयंपाक करून त्यांना घालणं आणि शाळेत सोडणं हे केलं. पण नंतर काय केलं, जरा 2 पैसे जातात म्हटलं. तिथे एक म्हातारी मावशी होती, तिला आपलं म्हटलं स्वयंपाक करून भांडे ठेवून ह्या भावानं माझ्या हे करून देत जा. मग तिनं ते काम चालू केलं, काय अडचण नाही तिला आली. नंतर मग ते आमचं सुरळीत चाललं होतं, काही प्रॉब्लेम नाही. हा काय झाला, तोपर्यंत यानं अभ्यासक्रम पहिलीचा पण कव्हर केला. आणि पहिल्याच वर्षी परीक्षा झाल्यानंतर ह्याला डायरेक्ट ते म्हणजे 3रीला घालूया, व्यवस्थित राहिला. आता डॉक्टर माझा भाऊ आहे ना राजेंद्रला, ते प्रीमियर इंग्लिश स्कूलला करताना पहिलीतनं डायरेक्ट त्यांनी 3रीत घातला. आणि माझं डोक्यावरचं बरंच कमी झालं, 1 वर्ष ह्याचं कमी झालं. आणि एकच इच्छा होती की त्याला इंजिनियर करायचं आणि ह्याला डॉक्टर करायचं, काही करून शिकवायचं. इंजिनियर कोणाला करायचं? जो पंढरपूरला भाऊ आहे माझा टायरचा आहे त्याला, तो डिप्लोमा होल्डर झाला. तो पण झाला. तो खूप कष्ट करत होता. सकाळी तो परत तिथं कोरगावकर हायस्कूलचं 10वीचं झाल्यानंतर त्यानं टेक्निकली घेऊन महाराष्ट्र हायस्कूलला गेला. सकाळी काय असेल ते माझी मिसेस त्याला स्वयंपाक वगैरे करून डबा करून, अगदी ती पण 6-7 वाजता उठायची, कारण 7:30ला त्याला. पण तेव्हा तुमचं असं होतं की एकाला इंजिनियर करायचं, एकाला डॉक्टर करायचं? हे दोघांना 100% त्याला इंजिनियर करायचं, ह्याला डॉक्टर करायचं हे डोक्यात ठरलं होतं. आणि त्या हिशोबानंच आमचा अभ्यासक्रम चालू होता. हे असं कसं काय ठरवलं? का तुमच्या डोक्यात आलं? एक कल्पना होती की बाबा दुसरं माहीत नव्हतं. आणि जिथं मी जात होतो कामाला वगैरे, तो इंजिनियर आहे, तो डॉक्टर आहे, चांगला पॉश राहतो. आणि ह्या कल्पना मोठ्या होत्या मला लोकांच्या, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे. खूप म्हणजे त्यानं पण केलं. भाऊ पण माझे खूप ऐकायचे, अभ्यास वगैरे व्यवस्थित करायचे. त्यांना कधी असं कधी तर मारायचो मी त्यांना, रागाला आलो म्हणजे अभ्यास केला नाही म्हणजे. पण त्यांनी हे सगळं सहन केलं. हे सगळं एका बाजूला चालू होतं, तुमचं नोकरी पण चालू होती. मला असं कळलं की तुम्ही हळूहळू त्या टायरच्या दुकानामध्ये नोकरी करायला लागला होता. नाही, काय झालं ते रस्त्याचं सोडल्यानंतर परत मग काय झालं की मला बाजारामधनं डिमांड यायला लागलं. माझं नाव हळूहळू जरा मार्केटमध्ये झालं की हा अकाउंट व्यवस्थित लिहू शकतो, बॅलन्स शीट करू शकतो. मग टायर इंडस्ट्रीमधनं, स्पेअर पार्टच्या इंडस्ट्रीमधनं, धान्य दुकानामधनं, हॉटेल इंडस्ट्रीमधनं जसं जसं नाव यायला लागलं तसं तसं माझ्याकडे लोक यायला लागले. मी कुणाकडे गेलो नाही. तर ते आमचं काम आहे, थोडंसं पेंडिंग आहे, करून द्या. आमचं काम आहे, जरा थोडंसं पेंडिंग आहे, करून द्या. पण असं टायरचं होतं तर त्यांच्याकडे सेल टॅक्सची रेड पडली होती. ट्रॅक्टरला टॅक्स नव्हता, पण सेल टॅक्स अधिकाऱ्याला काय माहीत झालं, काय माहीत आहे, त्यांना टॅक्स आहे म्हणून रेट टाकली. आणि लोकांना काहीच माहीत नव्हतं. काही लोकांना 60-65 हजार रुपये डिमांड काढली त्यानं. हे मला माहीत होतं. मी त्यांना म्हटलं की ह्याच्यात नाही, काय दम नाही याच्या केसमध्ये, आणि तुम्ही घाबरू नका, मी तुमचं अकाउंटचं क्लिअर करून देतो. एक केस होती ती व्यवस्थित करून दिल्यानंतर दुसऱ्यांनी परत माझ्याकडे सगळ्या केसेस आणल्या. सगळं व्यवस्थित झालं. आणि त्याच्यानंतर परत एक जण म्हणला की माझ्याकडे फुल टाईम काम कर बाबा. पण मी काय केलं, बाकीची सोडली नाहीत कामं. कारण महाडिकचं काम होतं माझ्याकडे, JMC मोटरचं काम होतं, म्हणजे एक JK म्हणजे इथं कपड्याचं मोठं त्यांचं एक 400-500 मशीन्स होत्या, कपडे शिलायचं वगैरे काम होते. खूप त्यांचं एक मोठं काम होतं. पण मी कामं घेत होतो कामं, पण पैसे कुणाला सांगत नव्हतो काय दिल ते. मला गरज अशी होती की काम करायचं आहे आपल्याला. पैसे आज काय दिल म्हणलं, पैसे कुणालाच माहीत नाही त्याची किंमत किती आहे आणि काय आहे. काम करत राहायचं. 25 पैसे मेहता कंपनी तास काम करत होतो, आणि 1 तासभर काम केलं तर 25 पैशाचं होईल. जास्तीत जास्त 30 तास लागतील. 30 तासाचे पैसे किती होणार आहे. पण ते मला 100 रुपये न मागता काय व्हायला लागलं, कामाची कॉस्टच ते करायला लागले. आणि 100 रुपये कोण देते, कोण 150 द्यायला लागलं, कोण 200 द्यायला लागलं. मला ते खूप त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं झालं. आणि एक विशेष म्हणजे मी माझ्या ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये मास्टर झालो अकाउंटच्या. तेव्हा स्वतःला कॉन्फिडन्स वाटायला लागला. आणि मग याच्या असं करत करत हे भाऊ तोपर्यंत पुढं चालले, मी करायला लागलो. नंतर काय टायरच्या व्यवसायामध्ये मी परिपूर्ण झाल्यानंतर ज्याच्याकडे काम करत होतो ते म्हणजे गिराईक मला मालक समजायला लागलं. किती वर्ष काम केलं तुम्ही?
एक 2-3 वर्ष मी तिथं राबलो, जास्त नाही, पण सगळं व्यवहार मीच बघत होतो. त्यानं काय केलं की सगळं ते म्हणजे तुम्हाला हे सगळं पैसे किती मिळतात ते बघ आणि मी तुला 2,000 रुपये देतो, तू इथं राहा. बर. आणि मग कंपनीकडनं टायर घ्यायच्या, विकायच्या बाजारामध्ये, बँकेत पैसे भरायचे, परत बिलट्या सोडवायच्या, व्यापार करायचा. उधारी कधीच करत नव्हतो कारण मालक नसल्यामुळे उधार काही केले नाही. पण जेवढी रक्कम मी काम केलं त्याच्यातनं 2 वर्षामध्ये प्रचंड काम केलं, मी शिकलो, पण त्याचा सुद्धा खूप मोठा फायदा करून दिला. पण काय तर थोडेसे डिस्प्यूट झाल्यामुळे मी ते काम सोडलं आणि त्यांना सांगितलं मी स्वतःचं करतोय. बर. त्यांनी जरा थोडीशी नाराजी दाखवली. ते म्हणले की मला गरज खूप आहे तुमची, माझं अजून लग्न व्हायचं आहे, मला अडचण आहे आणि तुम्ही माझ्याकडे राहावा. त्यांना पण थोडीशी कल्पना दिली कशामुळे मी सोडतोय. त्यांच्यात थोडंसं म्हणजे सांगता येत नाही, पण त्यांच्यात थोडंसं विरोधाभास त्यांच्यातल्या त्यांच्यात त्यांना वाटायला लागले की बाबा हे म्हणजे मालकाला वाटायचं की ह्यानं राहावं, पण त्यांच्यातल्या लोकांना वाटत नव्हतं की हे राहावं. अच्छा. आणि त्याच्यामुळे माझ्या लक्षात आल्यानंतर म्हणलं आपण ह्याच्यात काही करण्याची गरज नाही. मालकाला सगळा हिशेब दिला पूर्ण. मालक खुश होता. सगळं हिशेब त्यानं ड्रॉवरमध्ये टाकून दिला. बघितली नाही, फक्त त्याच्या एक लक्षात होतं मी इथं नसताना हे गोडाऊनची दुकान भरलेलं आहेत, पैसे माझ्याकडे आहेत, बँकेत शिल्लक आहे, तरी काय प्रॉब्लेम आहे मला. पण मी काय स्वतः कमवलेलं नाही, त्यांनी कमवलेले आहेत आणि ह्याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे तुम्हाला. त्यांनी मला मान्यता केली. मी त्यांना सांगितलं. 2-3 दिवसांच मला दुकान एक भाड्यानं मिळालं. म्हणजे भाड्यानं घ्यायला गेलो होतो ते विकत मिळालं. तिथंच मी नोकरी करत होतो. करमरकर वाईन्स म्हणून होते. आता जिथं माझं हॉटेल पराग आणि टायरचं दुकान आहे ना, तिथं करमरकर वाईन्स म्हणून होतं. त्यांचं वाईन्सचं काम पण मी करत होतो आणि हॉटेल परागचं पण मी काम करत होतो. अकाउंटचंच काम करत होतो. तिथं मी त्यांना LICची पॉलिसी विचारायला गेलो. ते म्हणले भाजी विकतोयच, अकाउंटची कामं करतोय, LIC करतो, भावाला शिकवतो, अजून काय करतो, ते आश्चर्य करत बसायचे. म्हटलं काय करणार, जरूर थोडंसं जे करता येतं कष्ट करायचे. आपल्याला कुणाचं तर काय घ्यायचं नाही, प्रामाणिकपणे कष्ट करत राहायचं आणि मिळवायचे. म्हटलं गरज आहे तेवढं पैसे मिळवायला लागतात. म्हटलं माझे भाऊ वगैरे शिकतात. म्हटलं मला पण पुढं जाऊन शिकायचं आहे, थोडंसं अजून डेव्हलपमेंट करायचे आहे. अजून एक भाऊ आहे माझा. या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. ते म्हणले दुकान गाळा घेणार का. मला ती गरज होती खरं, पण दुकान गाळा हा ॲक्च्युअल कल्पना अशी की रोडला दुकान गाळे. आमच्या टायर इंडस्ट्रीत एकतर बाजूला आहे कोल्हापुरामध्ये, स्टेशन रोड ते साधारण औषा टॉकीजपर्यंत, आणि मी इकडे घेतली बागल चौकाकडे, ते पण घेतलं दुकान आतल्या बाजूला. म्हणजे ते दुकान दिसणार नाही, व्यवस्था टायरची दिसणार नाही, कुणालाच माहीत होणार नाही, अशा ह्यानं दिसलं. पण त्यांनी जर मला ॲडजस्टमेंट केली, मी ते दुकान घेतलं. दुकान घेतल्यानंतर यांच्याकडे गेलो. म्हटलं मला पूजेला 2 टायर मोठे द्या आणि छोटे मोठे 1-2-4 टायर द्या. विकले तर पैसे आणून देतो, नाहीतर तुम्ही हाक मारा, त्या दिवशी मी तुम्हाला टायर परत देतो. त्यांनी काय नाही, आले माझ्या पूजेला, आले मला शुभ आशीर्वाद दिले. त्यांचं माझं डिस्प्यूट आज अखेर नाही आहे, कधीच नाही. कुठल्याही कामाकडं कुठल्याही दुकानदाराकडे गेलो तर मी हॉटेल इंटरनॅशनलमध्ये सुद्धा गेलो, तिथं तर प्रचंड काम केलं. 12-13 तास मी राबून रात्रंदिवस तिथंच, लग्न झालं तरी मी तिथंच थांबवत होतो. कारण ते हॉटेल चालवताना मॅनेजमेंट खूप त्याला व्यवस्थित लागते आणि मालकाला हे जमत नव्हतं. त्यानं बांधले त्यांनी खूप, पण त्यांना मॅनेजमेंट त्यावेळेला. तुम्ही तो ब्रँड गेला किसान टायर्स, पहिलं दुकान झालं किसान टायर्स. हो, आज किसान टायर जवळपास 60-70 किसान टायर्स आहेत. बरोबर, प्रत्येक जिल्ह्यात एक आहे. हो हो. हे कसं काय वाढवलं. हा म्हणजे एकदा आपल्याकडे व्यवसाय आला की आपण आपला व्यवसाय करावा आणि मोठं व्हावं. पण नाही, कसं आहे की आपण मोठं होण्यापेक्षा पहिल्यापासूनच वाटत होतं ना आपल्या बरोबरची सगळीच मोठी व्हायला पाहिजे. भावानं आता म्हटलं की यांना काय तर मला, आणि एक विशेष होतं माझं की माझ्या डोक्यात होतं 100% लोक ह्या बाजूला जर बघितलं कंटिन्युटी, तुम्ही व्यापारात असू दे, इंडस्ट्रीमध्ये असू दे आणि कशात असू दे, अडाणी माणूस मालक आहे. शिकलेली माणसं तिथं काम करतात, शिकलेली माणसं नोकरी मागतायत. हा व्यस्त प्रमाण आहे याचं. शिकलेल्या माणसानं शिकायचं आणि गुलाम व्हायचं हे माझ्या डोक्यात नव्हतं. काम करायचं, नोकरी घ्यायची म्हणजे गुलामीच झाली. हो, बरोबर आहे. हे मला पटत नव्हतं, हे मला स्वतःलाच पटत नव्हतं. मग तुम्ही काही पण करा असं मी म्हणणार आहे, पण मालक बना. मग तिथं मला जरा थोडंसं पैशाचा प्रॉब्लेम होता. पण मी काय केलं की पहिला कुठला धंदा स्वीकारला, ह्या रस्त्यावरचा धंदा स्वीकारला मी पहिला. मार्केटमधनं भाजीपाला आणला आणि रस्त्यावर विकायला लावलो. भाजीपाला उधार मिळतोय, रस्त्यावर देणं घेणं कोणाच नाही, भाडं नाही, लाईट नाही, काय नाही, दिवसभर धंदा करायचा आणि
संध्याकाळी आपला नफा घ्यायचा, राहिलेली सकाळी त्याचे पैसे देऊन टाकायचे. असे करत करत मी पहिल्यांदा मात्र एक धंद्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली शिकलो असेल पहिल्यांदा, तर मी पहिला व्यवसाय केला तो द्राक्षाचा केला. बर. हा म्हणजे हे अकाउंटची कामं करत होतो मी, भाऊ शाळेला जात होते आणि मी द्राक्षे पहिली पेटी आणली. ती 4 किलोची एक बॉक्स, असं 4 बॉक्स म्हणजे एक पेटी व्हायची त्याची. ती 25 रुपयाला आणली मी. 25 रुपयाला आणली. दिवसभर बसलो तर ते विकलं गेलं नाही. फार विकलं गेलं, कमी विकलं गेलं, पण त्यात तोटा आला मला. दुसऱ्या दिवशी सुद्धा असा विचार केला की आता काय करायचं. दुसऱ्या दिवशी सुद्धा परत विश्वद्वार पैसे घेतले दुकानदाराचे, त्याच्याकडे गेलो, 25 रुपयाचीच परत पेटी घेतली. परत आलो. दुसऱ्या दिवशीही तसंच झालं. तिसऱ्या दिवशी परत गेलो मी, पण मी बघत होतो, माझ्याकडे पैसे नव्हते. मला जो एजंट होता त्यानं बोलवलं, तू थांब म्हणले. मी थांबलो. ते सगळे गेल्यानंतर मला विचारलं, तू शिकलेला आहेस, तू नवीन आहेस, तुला धंद्यातलं माहीत नाही, तू न विचारता कुणाकडं काम केलं नाहीस, न विचारता ह्या धंद्यात आलेला आहेस, तुला यातलं काय माहीत नसताना तू करतोय, तर तुला 2 दिवस झालं तोटा होत असेल का नाही, तोटा होतोय का मला विचारलं. तर मी म्हणलं झाला तोटा. तू हे माल खराब माल नेऊ नकोस म्हणले, मी तुला देतो ते की. म्हणजे त्यांनी बाजूला 1-2 पेट्या ठेवल्या होत्या, त्यातली एक पेटी मला दिली. तू 25 रुपयाची नेतो, ही 100 रुपयाची ने म्हणले. मी घाबरलो. मी म्हटलं हे कसं काय, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, नाही विकले तर काय करणार, माझी बुडू दे म्हणले, तू जा, ही घे आणि तू जा. गेलो, पाणी मारलं, माल व्यवस्थित लावला. एक अर्धा तासामध्ये माझा माल 100 रुपयाचा 200 रुपये झाले. यातलं मधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली की तुम्ही चांगलं करायचा प्रयत्न करा, चांगलं विकायचा प्रयत्न करा. त्या दिवशी मला त्यानं समजून सांगितलं आणि व्यवहारातनं समजून सांगितलं की तुम्ही चांगलं करा, तुम्हाला चांगल्याला कुठेही अडचण येणार नाही. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये दिले. ते म्हणला ही दुसरी पण पेटी, मला माहीत होतं ही दुसरी पण पेटी घेऊन जातो आणि वीक म्हणले, आणि उद्या पैसे आणून द्या, आज देऊ नकोस म्हणते. सेम तसं झालं. त्याचेसुद्धा मला 200 रुपये झाले. सकाळचे 100 रुपये मिळाले, आजचे 100 रुपये मिळाले, 200 रुपये मिळाले, 50 रुपये माझं वजा झाले, 150 रुपये मला 2 दिवसात मिळाले. दुसऱ्या दिवशी मात्र त्यानं सगळ्यात टॉपचा माल लिहायचा आणि सगळ्यात टॉप दराने विकायचा. काहीच करू नको म्हणले. बाजारामध्ये जेवढा माल तू सगळ्यात टॉपचा नाही आणि सगळ्यात जास्त दर तू घे, तुला अडचण काय येणार नाही म्हणले. सेम टायर इंडस्ट्रीमध्ये मी केलं. टायर इंडस्ट्रीमध्ये त्यावेळेला डुप्लिकेट खूप विकायचे. टायर इंडस्ट्री खूप बूम होती. बूम म्हणजे खूप अशी एवढा असा उठाव होत होता त्याचा की सगळीकडे त्यावेळेला अचानक कारखाने तयार झाले होते आणि वर्ष कारखाने चालायचे. आणि ही माणसं डुप्लिकेट टायर वगैरे, सेकंड टायर वगैरे विकायचे आणि शेतकऱ्याला थोडंसं खूप लॉस व्हायला लागला त्यांना. पण मी यांच्याकडे असल्यामुळं मला शोधत काही आले किंवा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही नवीन खोललंय, बऱ्याच गावाला माझी जिथं ओळख होती तिथं जाऊन त्यांना सांगितलं की बाबा मी चालू केलेलं आहे इथं, तुम्ही या, तुम्हाला गरज भासली तर या वगैरे. आणि त्यांनी 1-2दा न्यायला सुरुवात केली म्हणजे. पण ते काय म्हणायचे, तू ज्या दुकानात आहेस तिथं 1800 रुपयाला टायर आहे आणि तू 2000 का मागतोस. तर त्यांना मी समजून सांगायचं हे ओरिजिनल आहे. ओरिजिनल कशाला म्हणायचं, हे सील बंद आहे, हे कंपनीचं सील आहे आणि ह्याच्यासाठी तुला 200 रुपये मी जास्त मागतोय, ह्याची किंमतच एवढी आहे. तुम्हाला गंमत सांगतो, त्या दिवसापासून आज अखेर आम्ही कुठलीही गोष्ट डुप्लिकेट किंवा सेकंड्स किंवा हलकं विकायचा आम्ही प्रयत्नच केला नाही. जे द्यायचा विचार केला ते चांगलं दिलं. माझे भाऊसुद्धा तसंच करतात. कुठलाही माणूस आमच्यातला यांना सगळ्यांना हीच गोष्ट सांगितली, काय करायचं असेल तर नंबर 1चं करायचं. सर्वसाधारणपणे आपण एक व्यवसाय सुरू केला की आपणच मोठे होण्याचा प्रयत्न करतो. आपण जनरली दुसरी शाखा, तिसरी शाखा काढत नाही, दुसरीकडे देत नाही, कारण आपणच आपले कॉम्पिटिटर तयार करतो असं म्हणतो. तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही तुमच्या भावंडांना त्याच्यात आणलं, मेहण्यांना त्याच्यात आणलं, गावातल्या मुलांना त्याच्यात आणलं. असं का तुम्हाला असं वाटलं नाही की आपणच कॉम्पिटिटर तयार करतो? काय भावना होती त्याच्या मागची? नाही, आपल्याला किती लागतंय त्यावेळेला एक विचारच होता ना, आपल्याला किती लागतंय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर माझ्याबरोबर एखादं कुटुंबाने मोठं झालं तर वाईट काय आपल्याला. म्हणजे आत्ता आज सुद्धा तुम्ही जर विचार केला तर आज किती लागतंय आपल्याला आणि किती पाहिजे. नेव्हर एंडिंग आहे हे. लाख पाहिजे, कोट पाहिजे, 100 कोट पाहिजे, 200 कोटी पाहिजे, नेव्हर एंडिंग आहे. आणि काय म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. पण एक जर कुटुंब आज लोळत असलेलं कुटुंब जर उभा केलं तर वेगळा आनंद आहे. माझ्याकडं
एक आई वारलेला मुलगा होता गावामध्ये, माझी चुलती होती. सहज बसलो होतो तर ती म्हणली, अरे हा याला जरा घरी घेऊ, आपल्याला जरा नेहे जातो कुठेतरी कामाला लावू. चल म्हणलं, गाडीत बस म्हणलं. त्याला एकदम आनंद झाला त्याला, कारण ते दररोज एका घरात जेवत होता. तिथं गेल्यानंतर त्याला सांगितलं, तू हे कर म्हणलं, माझ्यात पंक्चर कार फिटिंग, कारण शिक म्हणलं हे तू, माझ्यात तू टायर खोलायला. एकदम एक्सपर्ट झाला, एक 6 महिन्यात एक्सपर्ट झाला. आणि जरा थोडंसं काय झालं की धुसफूस नाही तर झाली त्याची. आणि तो एक दिवशी म्हणला की मला खूप त्रास व्हायला लागला आहे, मी काय करू. म्हटलं काय नाही, त्याला 2,000 रुपये दिले आणि हे साहित्य घे म्हणलं, आणि तू कुठेही बस, ज्या दिवशी धंदा नाही झाला त्या दिवशी माझ्याकडे जेवायला ये, तुला मी पैसे देतो, कुठेही बस. तुम्हाला कोल्हापुरातलं माहीत आहे, पार्श्वनाथ बँक म्हणून आहे आपल्याकडं, एक बंगला आहे बघा, ते पिक्चरवाल्यांचं काय नाव आहे, तिथं करंजाचं झाड आहे. आपण गोकुळ हॉटेलपासून गेलो की समोरच करंजाचं झाड आहे. त्या करंजाखाली त्यानं पंक्चरचं मटेरियल आणलं, एक हातपंपाचा पंप आणला आणि तिथं चालू केलं. आज त्यानं 1 गुंठ्यामध्ये स्वतःचं घर बांधलं, खाली गोडाऊन आहे, वरती गोडाऊन केलं, मध्ये राहतो त्याच्यावरती गोडाऊन आहे. पंक्चर काढत काढत त्यानं टुबा गोळा करणं, टायर गोळा करणं, त्याला नक्षी मारणं. आज जवळजवळ त्याच्याकडे 60 ते 70 लाख रुपयाची त्याची स्वतःची प्रॉपर्टी असून प्लॉट घेतलाय त्यानं. 7 गुंठ्याचा प्लॉट मुडशिंगीला घेतलाय. त्याचा मुलगा मागच्या 2 वर्षापूर्वी माझ्याकडे शिकायला होता. तो प्रत्येक वर्षी 60-70 हजार रुपये त्याला भरत होता. एक मुलगी चांगली शिकते, घर आहे, आणि आजही तिथंच तो धंदा करतो, रस्त्यावर बसूनच धंदा करतो. माझा रघु काळेल म्हणून माझा सक्का भाचा आहे, त्यानं बोर्ड लावले सगळे कोल्हापुरामध्ये, 24 तास पंक्चर काढून मिळेल. रात्रीचे त्याला जास्त गिऱ्हाईक येतं, पण आवाजावरनं ओळखतो हा माणूस दारू पिलाला असेल का नाही, काय असेल, तो कसा असेल, कुठं असेल, काय असेल. दिवसाला 2 ते 3 हजार रुपये सहज मिळवत होतो. धंदा आणि प्रामाणिकपणे कष्ट केलं तर तो तर एवढा चांगला आहे ना, एखादा अडलेला असेल, पैसे नसेल तर उद्या घेतो म्हणून सांगतो, त्याला गाडी त्याची चालू करून देतो, पंक्चर काढतो, त्याची गाडी चालू करून देतो, त्याला जिथं आहे तिथे नेऊन सोडण्याची ती ताकद. 100 रुपये मागितलं तर 200 रुपये कोणी देईल. या धंद्याचं प्रत्येकाचं तुमची अटॅचमेंट राहायला पाहिजे. तुम्ही चांगलं द्यायला पाहिजे, परत माझ्याकडे येण्यासाठी तुम्हाला चांगलं द्यायला पाहिजे. गिऱ्हाईक हे माझं समजायला पाहिजे. कुठलीही गोष्ट ज्या वेळेला तुम्ही माझं समजता त्यावेळेला तुमचं गिऱ्हाईक राहतं. या पद्धतीने माझे मेहुणे नेले मी. आज 2 मेहुणे माझे सांगलीत आहेत, एक मेहुणा माझा कराडमध्ये आहे, माझा भाचा कोल्हापूरमध्ये, एक माझे 2 भाचे आहेत वापीला आहेत. खूप मोठा धंदा आहे त्यांचा, तर ट्रान्सपोर्टचा धंदा आहे. सगळे आम्ही धंद्यामध्ये, आमच्या कुठल्याही पिढीला कसलाही धंदा माहीत नव्हता, पण एक शिकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यातनं मोठं होता येते. आणि झालं काय फरक पडत नाही ना, दुसरा मोठा झाला समजा माझ्याऐवजी मी समजा माझा भाऊ आहे आणि माझ्याऐवजी तिसराच माझ्या समोर येऊन टाकला तर तुम्ही काय करणार आहे? त्याला कॉम्पिटिशन आहे, काहीच करू शकत नाही. काय त्याला लांब लांब टाकलं, एकाला पंढरपूरला टाकला, एकाला कराडला टाकला, एकाला आटपाडीला टाकला, सांगोल्याला टाकला. काही गोष्टी त्यांच्याच झाल्या. मी आटपाडीला टाकून दिला, कराडला मेहुण्याला टाकून दिला, सांगलीला मेहुण्याला टाकून दिला, पंढरपूरला भावाला टाकून दिला. पण बाकीच्या ज्या उत्पन्न झालेले आहेत, माझ्यातनं काय उत्पन्न झालेत, काय माझ्या भावाकडनं उत्पन्न झालेत, काय माझ्या मेहुण्याकडनं उत्पन्न झाले, असे 60-70 महाराष्ट्रभर टायर आहेत. आणि आमचं बघून काही कंपन्यात अधिकारी असताना त्यांनी स्वतःचं टाकलं. उदाहरणार्थ आपटे साहेब म्हणून होते, त्यानं औरंगाबादला टाकलं. आणि आता MRFची सगळ्यात मोठी फ्रँचायझी आहे, त्यानं तो MRFमध्ये नोकरीला होता, त्यानं नोकरी बघून आमचं बघून त्यानं टाकलं. आता किसान टायरचे किती आउटलेट्स आहेत? 70 ते 80 आहेत. 60 तर मोजण्याजोगे आहेत आणि आता झालेले आहेत. इथं आल्यानंतर मी काही जास्त मोजले नाहीत, पण आहेत. इथं सुद्धा, या गावामध्ये सुद्धा माझ्याकडं शेतामध्ये काम करणाऱ्याला मी अकलोजा टाकून दिलं, त्याला जमलं नाही, त्यानं पण दुसरा येऊन तिथंच त्यानं चांगलं केलं. आज खूप चांगलं आहे त्याचं. तुमचं हे सगळं उत्तम चालू असताना, कोल्हापूरमध्ये सगळं बेस्ट चालू असताना, एकदम राजुरीसारख्या ठिकाणी ज्याच्यात काय तुमचा संबंध पण नाही, कोल्हापूरचा लांब अंतर आहे, सोलापूरपासून लांब आहे, सांगोल्यापासून आणखी लांब आहे, इथं एकदम शाळा सुरू करायचं कसं काय डोक्यात घेतलं तुम्ही? काय झालं की थोडेसे पैसे बॅलन्स राहिले होते आणि धंद्यामध्ये जेवढे घालाल ना तेवढे कमी होते. आणि अचानक काय झालं की मी भावाला, पंढरपूरच्या भावाला टाकून दिलं. एक भाऊ डेंटलला बॉम्बेला गेला आणि एक भाऊ माझ्याकडे राहिला. त्याचं सुद्धा लग्न केल्यानंतर काय झालं की माझ्याकडे माणूस नव्हता आणि मी उधारी टायर भरपूर विकत होतो. कस्टमर माझे खूप होते. उधारी कलेक्शन हे भाऊ माझे करत होते. मी दुकानातच बसायचो, डिलिव्हरी देणं,
उधारी कलेक्ट करणं हे सगळे माझे भाऊ करत होते. माझ्या भावाने खूप कष्ट केले, म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही एवढं कष्ट केलं, त्याचे मोजदाद नाही एवढे त्यांनी केले कष्ट. ते पण त्याच्यामुळं ते पण आज प्रामाणिकपणे माझ्याबरोबर आलेत, काही माझ्या पुढं गेलेत, काही माझ्याबरोबर आहेत, अत्यंत चांगले आहेत. तर ते झाल्यानंतर काही पैसे माझे वसुली होतच नव्हते. मग मी काय करायचो, सकाळी उठताना त्याच्याकडे जायचो, घावत नव्हता दिवसभर, उठताना त्याच्याकडे जायचो आणि झोपताना त्याच्याजवळ जायचो आणि माझे पैसे दे म्हणून सांगायचं. त्यातले बरेचसे पैसे माझे कलेक्शन झाले. मग परत हे पैसे उधारीचे पैसे परत धंद्यात गुंतवले, परत उधारी करायला लागलो तर खूप अडचण येईल म्हणून मी काय केलं, ते पैसे वडील म्हणायचे, खूप दिवसापासून वडिलांचं होतं की तू जमीन कुठेतरी घे. मग मी इथं एक दिवशी आल्यानंतर, दिवाळीला आल्यानंतर सासऱ्याकडे थांबलो होतो. मग असं बोलत बोलत रात्रीचं लक्षात आलं की इथं जमीन मिळेल का म्हटल्यानंतर मिळेल म्हणले. किती मिळेल? मिळेल 100-200 एकर जमीन मिळेल म्हटले. मग मला तेच पाहिजे होतं, कारण मी 100-2 आपलं 10 आणि 20 एकर घेऊन मला इथं परवडत नव्हतं. बरं. मग म्हटलं ठीक आहे. पण तुम्हाला जमीन घेऊन करायचं काय होतं? मला शेती करायची होती, घेऊन ठेवायचं होतं आणि शेती करायची होती. इन्व्हेस्टमेंट पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करायची होती, राहिलेल्यानंतर परत हळूहळू त्याला डेव्हलपमेंट. इकडेच्या भागामध्ये डाळिंब खूप पिकत होतं. मग पहिल्यांदा मी ते प्रयोग केला. हा इथं जो प्लॉट आहे 34 एकराचा, तो प्लॉट घेतला, त्याच्यामध्ये 19,000 झाडं लावली मी डाळिंबाची. तुम्ही इथं किती जमीन विकत घेतली? इथं टोटल 100-150 एकर म्हणजे आमच्या फॅमिलीची 2-250 एकर जमीन आहे. 200-250 एकर? 250 एकर आहे. हो. आणि तुम्ही आणखी 100-150 एकर जमीन विकत घेतली? नाही, म्हणजे 250 एकरच, टोटल 250 एकरच झाली माझी होती. आणि इथं 100 एकर आहे आणि इथं एक 150-150-200 एकर आहे. पण टोटल शेती करायची होती तुम्हाला? हो. एकदम शेतीकडे का वळला तुम्ही? सगळं तुमचा व्यवसाय उत्तम चालला असताना हे नाही, काय? काय झालं, ते पैसे परत गुंतवायला, म्हणजे त्याच व्यवसायामध्ये गुंतवायला ओव्हरफ्लो व्हायला लागले. बरं. आणि पैसे द्यायचे म्हणजे अशी वेळ आली का की पैसे काय तर याचं करू काय, अशी वेळ आली? अशी वेळ आली. मग जमिनीत गुंतवायचे. म्हणलं चला आपण सेफ आहे, सगळ्यात महत्त्वाचं जमिनीत पैसे गुंतवणं सेफ आहे म्हणलं. आणि ते डोक्यात होतं. मग प्रत्येक वेळेला यायचो. मग इथं आल्यानंतर मला आयडिया सापडली की इथं एक ठराविक एरिया होता, ह्या एरियामध्ये एवढा दर आहे, त्या एरियात एवढा दर आहे, त्या एवढ्यात दर आहे. मग ह्यानी यायचं, प्रत्येक सोमवारी आम्ही यायचो. तिथं खरेदी लिहिणारे वेगळे होते, रजिस्ट्रार वेगळे होते. आम्हाला ते सोमवारी आम्हाला ते त्यावेळेला टाईम द्यायचं. टाईम परत आम्ही काय करत एक वर्ष 1.5 वर्षामध्ये आम्हाला जवळजवळ 100-150 एकर मिळाली. आणि पुढच्या 10 वर्षामध्ये 100-1 एकर मिळाली. पण मग हे टोटल 250-300 एकर जमीन आता आहे इथं. ही तुमची 250-300 एकर जमीन आहे. आलात शेती करायला आणि एकदम शाळाच उभी शाळा म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं की इथं आल्यानंतर मला जरा थोडंसं, जसा हा शौक होता गावातली मुलं नेऊन शिकवायचं, त्याला धंद्याला लावायचं. या परिसरामध्ये सुद्धा आमचे पाहुणेरावळे खूप होते आणि शिकत नव्हतं कोणच. प्रत्येकजण यायचा आणि तो म्हणायचा की मला नोकरीला कुठेतरी लावा वगैरे असं तसं. मी म्हणायचो नोकरी करण्यात काहीच अर्थ नाही आहे, काय नोकरी लाव, तू धंदा उद्योग करत असला तर चल तुला कुठं पण देतो तुम्ही. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला असं पण लक्षात आलं की इथं शिकत नाहीत बरोबर. आणि शिकत नाहीत म्हणण्यापेक्षा बेकामी शिकतात, म्हणजे त्याला काहीच नाही. BCom झाला, BSc झाला किंवा BA झाला तर त्याचा उपयोगच नाही म्हणून सांगायचं. मग माझ्यानंतर लक्षात आलं की आपणच केलं हे तर वाईट काय. याच्यामध्ये मला 2 अनुभव कुठला होता, तर मी भाऊ शिकवत असताना मला त्याचे रिझल्ट मिळाले की त्यांचं चांगलं झालं. मेहुणी शिकत असताना त्यांचा रिझल्ट मिळाला, ते चांगले झाले. गावातली 2-4 मुलं नेली, त्यांचं चांगलं झालं. हे शिकली तर काय वाईट आहे. आणि पोटेन्शियल खूप मोठं आहे. बरं. माझ्या दुसरं एक लक्षात आलं की खेड्यातली मुलं सांगलीला जाऊन, कोल्हापूरला जाऊन, पुण्याला जाऊन किती शिकू शकतील, किती गरज आहे त्यांना माहीत पण नाही की तिथं जाऊन शिकावं आणि काही फार मोठं व्हावं माहीत नाही. म्हटलं पण आपण ते काय तर करावं म्हणून मी जरा थोडासा मोठा प्रयत्न केला आणि मग मी शिक्षणात आलो. शिक्षणात येताना म्हटलं पण शिक्षण हे रेग्युलर नाही करायचं. बरं. हे गुरुकुल पद्धतीचं शिक्षण करायचं आणि 12 म्हणजे रात्रंदिवस तो विद्यार्थी इथं शिकायला पाहिजे. ह्या हिशेबानं पहिल्यांदा मग सुरुवात केली मी. पहिल्या वर्षी 18 विद्यार्थी. आपलं बोलणं झालं मला 18 विद्यार्थी पहिल्या वर्षी होते. 2010 सालची गोष्ट आहे. 2010ला स्थापन केलं आणि 18 विद्यार्थी पहिल्या वर्षी होते. आता इथे किती मुलं आहेत? आता 1000, दोन्ही मिळून 1000 आहेत. म्हणजे इथं 300 विद्यार्थी आहेत आणि माझ्याकडे 750 विद्यार्थी अपडाऊन करतात. बरं. हे 750 300 विद्यार्थी शिकवताना सुद्धा जे गावातली लोक आहेत किंवा ह्या गावातली लोक आहेत, आजूबाजूच्या परिसरातली लोक आहेत, त्यांची डिमांड वाढली की आम्हाला तुम्ही
हॉस्टेलला आम्हाला परवडत नाही, पण आमची मुलं कशी शिकवणार? मग त्याच्यासाठी मग काकीची मदत घेतली आणि त्यांना सांगितलं तुम्ही हे युनिट चालू करूया आपण. बरं. आणि त्यांची पण पहिल्या वर्षी 4-5च विद्यार्थी होते. एक शिक्षिका घेतली आणि 4-5 विद्यार्थी जवळचेच आमच्या कामगारांचे वगैरे होते, त्यांना शिकवायला सुरुवात केली. दुसऱ्या वर्षी त्याची 100 झाले, तिसऱ्या वर्षी 400 झाले, 5व्या वर्षी 500-600 झाले. आज मला माझ्या अंदाजानं 7-8 वर्ष झाले असतील. आता 700-800 विद्यार्थी आहेत. शिक्षणाबद्दल एकूण तुमचं काय मत आहे? म्हणजे शिक्षण घेतलं पाहिजे, खरं आहे. तुम्ही तुमच्या भावंडांना पण सांगितलं होतं की शिकलात तर इथं राहायचं, नाही तर गावाकडे परत जायचं. पण त्याच वेळेला शिक्षणाचा तुम्ही तर टोटल विषय केला तर शिक्षणाशिवाय पर्यायच नाही आहे. आणि सगळ्यात चांगलं शिकावं ही भावना माझी आहे. सगळ्यांनी चांगलं शिकावं, पोटार्थी शिकावं, परीक्षार्थी शिकावं ही भावना माझी नाही. परीक्षा द्यायची, पास झालो, शिकला, हे चुकीचं आहे. चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. त्यानं जगायसाठी काय तर शिकायला पाहिजे. पुस्तकातलं नुसतं ज्ञान घेऊन बाहेर बाजारात काय मिळते का हे बघायला पाहिजे. किंवा शिकत असताना लेबर स्कीमसारखं म्हणजे कमवा शिका योजनेसारखंच शिकायला पाहिजे. शाळेत तेवढंच शिकायला पाहिजे आणि 4 भिंतीच्या बाहेर तेवढं शिकायला पाहिजे. आणि ही आम्ही आता ही विद्यार्थ्यांना तेच सांगतोय. आणि विद्यार्थी जरा बऱ्यापैकी परिस्थितीचे आमच्याकडे येत राहतात, त्यांना आम्ही दररोज हे सांगतो आणि पुस्तकं पण देतो आम्ही. आता साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही वाचले का मला माहीत नाही, पण लंडनची आजीबाई जर वाचलं तर तुम्हाला वाचलं. हो, आज इंदिरानंही वाचल्यानंतर अशी कित्येक पुस्तकं आहेत की ते असं वाटतं की आज कित्येक ही आहेत. म्हणजे कित्येक पुस्तकं आहे की त्यांच्यात म्हणजे अनु आगा वाचली तर तुम्हाला काय लक्षात येत आहे आज तिची काय ट्रॅजेडी आहे. पण शिक्षणाशिवाय घडत नाही. आणि जगात आज टोटल हिशेब केला तर भारतामध्ये सुद्धा हिशेब केला तरी तुम्ही शहरातले किती शिकणार आहेत, किती पोटेन्शियल शहरामध्ये आहे आणि खेड्यातमध्ये किती पोटेन्शियल आहे. आणि खेड्यातला माणूस शहरामध्ये नेला तरच तुम्ही शिकू शकसाल. बरोबर. असं न नेता मी शहरामध्ये जाऊन शिकतो असं होणार नाही. आणि आजची परिस्थिती तर त्याच्या उलटी आहे. अशा मोबाईलमध्ये मुलं अडकतात, टी व्हीमध्ये मुलं अडकतात. मुलं अडकण्यापेक्षा कुटुंब सगळं अडकले मोबाईलमध्ये. त्या पोरेगाचं भलं 100% नाही ही काळ्या दगडावची रेघ आहे. मोबाईल कोण काय बघतं हे ओपन सिक्रेट आहे. ते काय बघतात आणि मी काय बघतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. बरोबर. त्यातनं चांगलं काहीच 100% नाही आहे. मग त्याला बाजूला काढण्यासाठी हे शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि शिक्षण देताना 100% त्याला काम देणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण काम दिलं तर त्यातनं बाजूला निघेल तो आणि मोठा होऊ शकेल. ह्याच्यातनं मोठा होईल शकेल का तर 100% मोठा होईल शकेल. फक्त प्रॉब्लेम काय लागला, याला वेटिंग पिरियड आहे. मी 10वी मी 8वीला फाउंडेशन चालू केलं. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा एक तुकडी केलेली आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सची एक तुकडी केलेली आहे. पण 10वीपासून मुलं एवढी चांगली शिकतात, पण मुलांनंतर वयाचा एक प्रॉब्लेम येतो आणि त्याला फ्रीमध्ये जरा थोडंसं पाहिजे असतं. पण पालक त्याला बळी पडतात, पालक घाबरतात सध्या. आणि एखादी गोष्ट कोण कुणाला घाबरतात तर दोघाचाही तोटा आहे ह्याच्यामध्ये. वडील मुलाला घाबरतात, मुलगा वडिलाला घाबरतोय तर दोघाचाही 100% तोटा आहे. त्यातनं निर्माण काय होत नाही. घाबरणं निर्माण काय होणार आहे, तोटाच आहे. कारण वडील घाबरतात, उगीच काहीतरी केलं म्हणजे अडचण येईल, काय करून बसला तर. आई त्याला सपोर्ट करते, राहू दे की आपल्याकडे 2 एकर जमीन आहे, काहीतरी करून खाव्या, त्याला जगूया. इथं मोठा प्रॉब्लेम आहे. इथं ढकलायला पाहिजे, दोर तोडायला पाहिजे. तुला शिकायचं असेल शिक, नाही तर राहू दे असं म्हणायला पाहिजे. तुला काय करायचं ते कर. हे डेअरिंग वडिलांना केलं, आईनं केलं तर मोठा होऊ शकतो तो. त्याला आधार नाही दिला तर मोठा होऊ शकतो ना. अशा बऱ्याच घटना, कित्येक माणसं गरिबीतनं खूप मोठी झालेली आहेत. ज्यांनी आधार दिला, ज्यांनी म्हणजे काठी दिली, ती पोरं मोठी झालेली नाही आहेत. याला ढकलून देऊन शिक्षण करायला पण तुमच्या लेखी काठी देणं म्हणजे काय? आधार देणं. शिक्षणात आधार देऊ नका तुम्ही त्याला. त्याला शिकायला पाहिजे. तुम्ही कितीही द्या, त्याला चांगलं शिकवायचा प्रयत्न करा. शिक्षण शोधा. तुम्हाला काय वाटतं ते शिक्षण त्याला शोधायला सांगा. किंवा त्याला काय वाटतं शिक्षण. आता पारंपरिक आहे. तुम्ही एखादं मोबाईल घ्यायला गेला मोबाईलच्या दुकानात, काय करता तुम्ही? त्याचा कलर बघताय, त्याची किंमत बघताय, त्याचा कॅमेरा बघताय, त्याच्यात आतल्या काय गोष्टी बरंच बघताय. अख्खं पोरगं तुम्ही शिकवता, अख्ख्या पोरग्याला तुम्ही शिकवणार आहे आणि त्या शिक्षणावर ते जगणार आहे. काय बघताय शिक्षण? सरकारनं नेमलंय म्हणून देत आहे, तुला गरजेचं आहे म्हणून देत आहे, की काय देत आहे तुम्ही? पहिले शिक्षणातनं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आरोग्य तर सांभाळताय का शिक्षणातनं? लहानपणापासून तुम्हाला दात घासा, तोंड धा,
जेवण नीट करा, सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्याचं ॲक्सेप्टन्स कुठेही नाही आहे. नाही आहे. अंधश्रद्धा आजही जात नाही आहे. आज तुम्ही अयोग्य खाता, दवाखाने मोठे व्हायला लागलेले आहेत, तुमचं शरीर सांभाळत नाही. आज बाजारामध्ये म्हणजे चंगळवाद चालू झालेला आहे, घरामध्ये चंगळवाद आहे. मुलगा संस्कारातनं पूर्ण बाहेर पडला आहे. संस्कार म्हणजे काय हे समजायला तयार नाही, कुणाला समजायला तयार नाही. याने म्हणजे शिक्षण नसल्यामुळं पण आणि शिक्षण असताना सुद्धा पिढ्या बाद व्हायला लागलेल्या आहेत. तर ह्याला ध्येय नीट पाहिजेत. म्हणण्याचा उद्देश काय, सरकारनं सुद्धा हे ध्येय धोरण नीट ठरवायला पाहिजे. एवढ्या मोठ्या देशामध्ये म्हणजे तुम्हाला संशोधनासाठी किती जागा मोठी असताना सुद्धा आज संशोधन किती आहे. कुठल्या गोष्टी संशोधन केले ह्यांनी. शेतीमध्ये संशोधन काही नाही, परंपरागत आलेलं आहे. ते नसेल तर विष खाण्यासाठी तुम्हाला कृषी मंडळं येतात. कृषी मंडळ हे सांगतात की कृषी शेती सांगते की तुम्हाला हे केमिकल घाला, ते केमिकल घाला, तुम्हाला उत्पन्न वाढ. कुठल्याही गोष्टीमध्ये काय नाही, फक्त परीक्षा घेणं, पास होणं, चांगले मार्क पाडणं. आर्टचा माणूस आहे, इतिहास भूगोल घेतो, UPSCत जातो, अधिकारी बनतो, आरोग्यमंत्री होतो. कुठं गणित बसते तुम्ही मला सांगा. पण मग ही सगळी मंडळी शिकलेलीच आहेत की. शिकली पण काय शिकली. आता तुम्ही सांगा ना, इतिहास भूगोल घेणारा एखादा हे आहे, UPSC मध्ये होतो आणि सचिव होतो एखाद्या आरोग्यमंत्री नाही तर अर्थमंत्र्याचा, त्याला त्यातलं काय माहिती आहे. ट्रेनिंग दिलं म्हणजे किती दिवसाचं दिलं. पण मग या निमित्तानं तुम्ही सगळ्या सिस्टीमवरच बोट ठेवताय. हां, साधी गोष्ट आहे. द्यायला कुणी तर म्हणायलाच पाहिजे ही सिस्टीम चुकीची आहे. सत्याला समोर जायलाच पाहिजे ना, खोट्याला खोटं म्हणायलाच पाहिजे. आणि शिक्षकांची ताकद तेवढीच पाहिजे हो. शिक्षणातनं ताकद तुम्हाला मिळायला पाहिजे. हे खोटं आहे, हे खोटं करू नका तुम्ही. आता इलेक्शनला लढवतात, काय म्हणून इलेक्शनमध्ये जातात, काय माणसं आहेत, काय म्हणजे आपण नाव कोणाला ठेवत नाही, पण काय म्हणून त्याला मत दिलं जातं, काय उद्देश आहे याला मत दिलं. अडाणी माणूस उभा राहतो आणि त्याला निवडून दिलं जातं. हा तिथं अर्थमंत्री होतो, हा शिक्षण मंत्री होतो. ह्याचं शिक्षण बघितलं तर काय आहे, अर्थमंत्री झाला तर काय आहे, आरोग्यमंत्री होतो, त्याला काय नेमकं आहे. शिक्षणाचा हेतू असायला काय पाहिजे तुमच्या. 100% ह्याच्यात बदल व्हायला पाहिजे. गरजेचं आहे ते शिकवा ना तुम्ही. लहानपणापासून कायदा शिकवा, लहानपणापासून तुम्ही शिकवा ना, राज्यकर्ते तयार करा ना, दररोज ट्रेनिंग द्या ना त्यांना, त्या हिशोबानं शिकवा ना. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. पक्ष तयार करताना दररोज तुमचा उद्देश साध्य करा ना. साध्य पक्षाचे उद्देश सगळे फिरवा ना, सगळ्या जाऊ दे ना तळागाळामध्ये, आम्ही हे करणार आहोत म्हणायला पाहिजे ना. पण खोटं चाललंय आणि खोट्याला जय चालू आहे सध्या. या सगळ्या सिच्युएशनमध्ये, परिस्थितीमध्ये तुम्ही जेव्हा इथं शाळा घेता, एक 700-800 मुलं इथे शिकतायत, इतका जागरूक तुमच्यासारखा व्यक्ती शिक्षणाबद्दल, शिक्षणाचा आग्रह धरणारा, इथं मग काय तुम्ही असे बदल करताय का, किंवा मुलांमध्ये काय रुजवताय का. आम्ही आता ते बदल, आमचं काय झालं की बदल करायचा आम्ही प्रयत्न करतोय. पण मी तुम्हाला काय बघायचं सांगितलं की असं कोण मागायला येत नाही. हे पालकांना मागायला यायला पाहिजे. मला अंधश्रद्धा ह्या मुलाची घालवायची आहे, माझ्या घरामधचं वाटुळं झालं अंधश्रद्धा असल्यामुळं. शिक्षण चांगलं मिळालं नाही, माझा मुलगा मालक बनायला पाहिजे. ह्या शिक्षणातनं मी मालक 100% बनवून देऊ शकतो त्याला. बरं. पण त्यानं मागायला पाहिजे ना. माझ्या मुलगाला मार्क किती पडलेत, माझा मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे, माझा मुलगा इंग्रजी इंजिनियर व्हायला पाहिजे, किंवा मला त्याला नोकरी चांगली मिळायला पाहिजे. हा उद्देश घेऊन जर तुम्ही माझ्याकडे आला तर मला तेच करायला लागते. कारण तुम्ही मागताय, मी त्याला मागतो. अनेक उदाहरण सांगतो की तू मला ह्याला मालक बनवण्याचं मला शिक्षण द्या असं म्हण ना. तू कित्येक पुस्तक आहेत, मला चेंज करून देता येतील, त्याला दररोज मोटिवेशन करता येतील, आणि दररोज असं मला शहरात नेऊन दाखवता येईल ना हिस्ट्री प्रत्येकाची. आज तुम्ही कुठेही जावा, तुम्ही अगदी झिरोतनं तयार झालेले किती किर्लोस्कर आहेत, फार कमी आहेत. किती मराठी आहेत, फार कमी आहेत. पण किती जाधव आहेत, किती पाटील आहेत, शून्यातनं निर्माण झालेली ढीगभर आहेत, तुम्हाला दाखवता येतील. माझा मित्र आहे, आम्ही दोघं लेबस्कीमध्ये काम करत होतो. आम्ही दोघंही पोत्यात झोपत होतो, पोतं कामरत होतो. शेख म्हणून, MB शेख म्हणून माझा अत्यंत चांगला मित्र आहे. आज ही आमची 45-50 वर्षे दोस्ती आहे. आज तो ज्यांच्याकडे नोकरी केला, घाडगे पाटलाकडे नोकरी केला, आणि परत कोल्हापूर स्टील म्हणून होतो त्यांच्याकडे नोकरी केला. त्यानं स्क्रॅपमध्ये त्याची आयडिया आली की स्क्रॅप कितीला मिळतं आणि कितीला लोक घेतलं जातात. नोकरी सोडून दिली आणि स्क्रॅपमध्ये विकायला लागला. तो स्क्रॅप त्यांना विकायला लागला, इनगॉट घ्यायचा आणि तो बेंगलोरला विकायला लागला. आज तुम्हाला सांगतो, आज खूप मोठी इंडस्ट्री केली. दोन्ही मुलं त्यानं
मॅनेजमेंटसाठी फॉरेनला शिकवली, दोन्ही मुलांच्याकडं धंदा दिला, एवढा टॉपचा धंदा होतो. त्यानं पण सेम माझ्यासारखं केलं, भावानं आणलं, पुतण्यानं आणलं, भाच्यानं आणलं, सगळ्यांना मोठं केलं त्यानं. आज आम्ही दोघंही रयत शिक्षण संस्थेमध्ये, रयत शिक्षण संस्थेला मुलांना शाळेला मदत करतो. आम्ही दोघंही रयत शिक्षण संस्थेमध्ये जनरल बॉडी सदस्य आहोत. फक्त झालंय काय की तिथंही फक्त परीक्षार्थी चालू काम आहे आणि सगळ्या महाराष्ट्रभर परीक्षार्थी काम चालू आहे. एक दोघांचं काम सोडलं महाराष्ट्रातलं तर मला नावं सांगता येत नाहीत, पण त्यांचा अभ्यासक्रम खूप चांगला आहे. त्या डीम्ड युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत आणि त्यांचा अभ्यासक्रम स्वतःचा आहे आणि तो खरंच अभ्यासक्रम चांगला आहे. आणि तसा अभ्यासक्रम मला पुढं जाऊन हे करायचं आहे. मला मोठं काय करायचं आहे हे तर इथं मनुष्यबळ शिक्षकसुद्धा, आज सादर उदाहरण तुम्हाला सांगतो, कुठल्याही वर्गात गेलं तुला काय व्हायचं आहे बाळानं, उठा रे तुम्ही, काय व्हायचं आहे म्हटलं तर मला शिक्षक बनायचं असं कोण सांगत नाही. आणि विदाऊट शिक्षक कुठल्याही शाळा चालत नाही. होय, शिक्षक बनणं अत्यंत गरजेचं आहे आणि शिक्षक घडवणं अत्यंत गरजेचं आहे. मी आज बिर्ला इंटरनॅशनल स्कूलला अप्रोच झालो, फक्त एकच गोष्ट आहे की त्यांच्याकडं मला शिक्षक मिळतील म्हणून मी अप्रोच झालो. मी आज त्या तयारीचं आहे की त्यांनी जरी समजा नाही दिलं तर मी त्यांच्या पाठीमागं लागून आणणार आहोत. पुण्या बॉम्बेचं शिक्षण मला इथं द्यायचं आहे, आज जगभराचं शिक्षण मला इथं द्यायचं आहे. त्याचं सगळ्यात मोठं कारण कुठलं आहे तर जगभरात माणसंच नाही आहेत. मला स्वतःलाच वाटतं की आमच्याशिवाय यांच्याकडे माणसं मिळणारच नाहीत. आम्ही 100% ही खात्री आहे. माझी स्वतःवर विश्वास खूप मोठा आहे आणि आज तुमचं माझं मी सांगतो ना मी करू शकेन. फक्त तुला काय होतं की हे दुसऱ्याची पोरं आणून दुसऱ्याला त्याच्यावरती लादून त्याच्याकडनं करून घ्यायचं आहे. जरा थोडंसं याला वेळ लागतोय पण करू शकतो मी, कारण मी स्वतः त्या दिशेनंच चाललो आहे. कारण माणसं मोठी करता येतात, 100% करता येतात. त्याच्यामध्ये थोडासा एक वेळ जाणारा गोष्ट आहे आणि समजून सांगायला वेटिंग पण आहे. त्याला 1-2 घडत असताना हळूहळू रस्ता तयार होणार आहे. सर्वसाधारणपणे आता तुमच्याकडे इथं जी मुलं शिकतात त्यांच्याकडे मोबाईल नाही. मोबाईल नाही म्हणजे हे आमचा नियमच आहे. काय नियम आहे ते? मी मोबाईल वापरू देत नाही कुणाला, शिक्षकाला सुद्धा मोबाईल वापरू देत नाही. मी स्वतः सुद्धा बऱ्याचशा गोष्टी वापरत नाही आहे. टीव्ही म्हणजे त्याच्यातले टीव्ही तर बिलकुलच नाही आहे. टीव्ही नाही, वर्तमानपत्र नाही, मोबाईल नाही. मोबाईलमधले चुकून काही लोक वापरत आहेत, चुकून की चोरून वापरतात. पण त्यांना सांगतो, त्यांना पटवतो मी, परत हे नाही चालणार म्हणून सांगत राहते. पण असं का? शेवटी कसं आहे, माहितीचा खजिना आहे. तुम्ही जेव्हा इंटरनेट वापरायला लागतात तेव्हा त्याची चांगली बाजू पण आहे. तुम्हाला जगातल्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात, करंट अफेअर्स कळायला लागतात. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, आता काय घडते समजायला लागतंय. नाही, पण आता तसा टोटल सर्व्हिस केला तर माझ्याकडं पूर्ण बाद झालेली अशी कित्येक मुलं टीव्हीमुळं आणि मोबाईलमुळं बाद झालेली मुलं डायरेक्ट आलेले. त्यांना ते बघत असताना एवढी डिस्टर्ब झालेली आहेत, पालकच डोक्याला हात बसून हाताला लागलेले आहेत की बाबा काय व्हायचं याचं आता आम्हाला. आणि आज परिस्थिती अशी आहे की नुसती ठेवलेली आहेत मुलं, काय पण होऊ दे, ह्याचं कोण काम करायचं. आमच्यात सुद्धा द्वंद्व होतं की बाबा ह्या माणसाला कसं ठेवताय तुम्ही, ह्या मुलाला कसं ठेवताय, याला काय येत नाही, त्याला नीट हात धुता येत नाही, त्याला जेवता येत नाही, लाळ गळते त्याला, दुसऱ्या मुलाचं काय. पण मी त्यांना म्हणतो की ह्याचं कोण करायचं, ह्याला पण एकच मुलगा आहे, 25 वर्ष काय बघणार हे आणि पुढं त्याच्यानंतर काय बघणार हे. आपल्याला काय करता आलं काय यश आलं तर वाईट काय. आज तोच मुलगा माझ्याकडं पोरांच्यात राहतोय, पोरांच्यात व्यवस्थित बोलतोय, प्रयत्न केला आणि आईबाप खुश आहेत की आमच्याकडं असा चिखलाचा गोळा बसूनच असाच होता, खायला आम्ही घालायचं, त्याचं सगळं आम्ही करायचं. इथं आल्यामुळं तो चालतोय, फिरतोय, मुलांच्यात खेळतोय, काहीतरी बोलतोय, चुकीचं का बोलणं पण काहीतरी बोलायला लागलाय, वाईट काय. इथं जे शिक्षक आहेत त्यांना पण मोबाईल मोबाईल बिलकुल अलाउड नाही त्यांना. असं ते सुद्धा असं म्हणजे मी नसताना चोरून बघतात वगैरे सगळं थोडंसं करतायत. पण काय करायला लागलो त्याचं पण कारण सांगतो की याचं शॉर्टेजेस खूप आहे, चांगले शिक्षक मिळत नाहीत आणि त्यांची डिमांड आहे की आम्हाला जरा मोबाईल वापरायला. मग त्यांना मी कधीतरी शिक्षणात वर्गात बिलकुल देत नाही, पण असं बाजूला जाऊन कधीतरी त्यांना घरच्याशी बोलायचं आहे. खूप लांबून आलेले आहेत ते, UP बिहारचे काही शिक्षक आहेत, काय आपल्याकडं सोलापूर कोल्हापूरचे आहेत, काय सातारचे आहेत, त्यांच्या घरी जरा बोलायला पाहिजे म्हणून सांगतात. पण मी त्यांना सांगतो ना, ॲक्च्युअली त्यांचीसुद्धा टेंडन्सी नाही आहे. मी त्यांना सांगतो साधे बटनाचे फोन घ्या, राईट नाही ह्याच्यात, किंवा माझा वापरा किंवा शाळेचा वापरा. पण त्यांना पण तसं नाही करायचं. ते पण ॲडिक्ट झालेले आहेत, ते ज्या पद्धतीनं काम करतात ते पण ॲडिक्ट झालेले आहेत. पण आज पर्याय नाही म्हणून मी त्यांना म्हणतो की बाबा ठीक आहे,
म्हणजे दगडापेक्षा बीट मऊ, इतरांच्यापेक्षा कसं तरी मला हे चालवणं गरजेचं आहे. कारण मी या ठिकाणी टाकलंय की तिथं माणसं पैसे दिले तर, आज तरुण पोरं पैसे दिले तरी सुद्धा मी आज अत्यंत चांगल्या माणसाला 1 लाख 2 लाख प्रॉपर्टीतला निम्मा हिस्सा सुद्धा द्यायला तयार आहे. पण मी हे करतो, मी घडवतो अशी हिंमतवाज पोरं यायला तयार नाहीत. आज माझ्याकडे शिक्षक आहेत, रिटायर्ड झालेली गरजू आहेत म्हणून शिक्षक येतात. तरुण पोरग शिक्षणात यायला तयार नाही, साधा शिपाई कामाला यायला तयार नाही. ह्या शिक्षणानं काय केलं? कष्ट नाकारले. या शिक्षणानं कष्ट द्यायला पाहिजे. आमची पिढी सगळी, आम्ही जी कष्ट केलं त्यामुळं आम्ही आज येत आहे. कुठल्याही 250 मुलांच्यापैकी आमची टीम होती 250 विद्यार्थ्याची 1972ला ज्यांनी लेबर स्कीमला ॲडमिशन, एकही मुलगा आमच्यातला खराब झाला नाही. उदाहरण तुम्हाला सांगतो, लक्ष्मण माने वि स खांडेकरांच्याकडे ते नोकरीला होते. वि स खांडेकर डोळ्यानं आदू होते, त्यांना वाचता येत नव्हतं. त्यांची आलेली पत्र वाचणं, त्यांनी लिहिलेल्या कथा वाचणं, त्यांनी सांगितलेल्या कथा लिहिणं, तो लेखक झाला. परत शाळा काढली त्यानं. एम बी शेख स्क्रॅपमध्ये होता, त्यानं स्क्रॅपमधनं करत करत आज तो इंडस्ट्रीमध्ये आला. तो काळ पण तसा होता, काळानं घडवली माणसं. हो, पण यामध्ये आजचा काळ बापू AIचा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे. किती लोकांना येतं, पण येणार आहे ना, भविष्यात येणार आहे ना ते. किती लोक करतील ते? कष्ट नाकारून किती लोक मोठी होतील यातनं? AI सुद्धा विदाऊट कष्ट येईल का? असं आपोआप तिला म्हणजे भाकरी कुस्करून खायला घालेल का AI? ते तर करायला लागेल त्याला. भाकरी कुठून येते? आई जर बाजा केली कुटुंबातली तर काय आहे? नवरा काय करेल, पोरगा काय करेल? याच्यामुळे 5वी 6वी 7वी 8वीच्या मुलांना मी समजू शकतो इंटरनेट नाही, पण 9वी 10वी 11वी 12वीच्या मुलांना इंटरनेटमध्ये काही नाहीच आहे ना, पुस्तकात भरपूर आहे ना, तुम्ही वाचा ना. इंटरनेटमुळं काय होईल? आज मी बघतो ना, माझ्याकडे म्हणजे बोर्ड आहे, इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे. मी त्यांना बसायला सांगतो, एवढं फास्ट तिथं शिकवलं जातं. त्यांना मुलांना सांगितलं की तुम्ही हे बघू नका, आणि बघायचं असेल तर तुम्ही काय करा, तुम्हाला काय डाऊट आहे ते बघा ना, मी तुम्हाला देतो परवानगी. पण बघत नाहीत. मी ऑफिसमध्ये बसलो, मी इकडे तिकडे गेलं की लगेच आवाज बंद करतात आणि दुसरंच काहीतरी बघत बसतात. शेवटी तुमचा उद्देश तुम्ही साध्य करताय. तुम्ही जे आज म्हणताय ना, रिॲलिटीकडे तुम्ही जात नाही. आजही रिॲलिटी काय आहे याच्यातलं? काय बघतायत नेमकं? हे काय बघतात, हे काय बघतात, मी काय बघतो, तुम्ही काय बघता, सगळ्यांनाच माहीत आहे. मी म्हणतो याला ओपन सिक्रेट आहे. मग हे जर खरंच हे असेल आणि बादच होत असतील तर काय वापरा. पण मग शिक्षणाचा उपयोग त्यातनं नाही करून घेत ना. 100% मला सांगा, आजही एखादा मुलगा दाखवा. आता ऑनलाईन एवढं शिक्षण झालं, सगळ्या लोकांना विचारा की ऑनलाईन शिक्षणानं तुला काय दिलं? कोरोनामध्ये ऑनलाईन शिक्षण झालं. पण कोरोनामध्ये काय झालं? माझ्याकडे मुलं येतात, पालक सरळ सांगतात कोरोनामुळं हा बाद झाला, आता ह्याला काही येत नाही, कारण 4 वर्ष हे काही शिकलं नाही, आता तुम्ही काय करणार आहे? मी त्याला काय म्हणतो, त्याला येता नाही शिकवणार मी. त्याला काय येत नाही ते बेसिक मी शिकवतो आणि नंतर पुढं नेतो. ते पोरगं म्हणते नाही, माझ्याबरोबरची मुलं 10वीला गेलीत. अरे 10वीला गेली, 10वीतल्या पोरं आज माझ्याकडे 11वीला पोरगं येते. आज आलं होतं, आपण फोन जवळ चालू होता, तुम्ही बघितलं नाही. तिथं आंब्याखाली जे आलो आम्ही, तुम्ही बसलो तिथं, पंढरपूरचा एक मुलगा आला होता. 10वी मुलगा पास होतोय आता, पण 10वीचं पुस्तक त्याला वाचता येत नाही. मी आल्यानंतर रिपोर्ट विचारला शिक्षकांना की असा असा मुलगा आला होता, त्याचं काय? तर त्याला म्हणले 5वीचं सुद्धा पुस्तक वाचता येत नाही. बापरे. मी म्हणलं 10वीला कसा काय गेला? तर त्यानं तो अगोदर घातला तिकडं, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठंतरी हॉस्टेलला, तिथं ते चांगलं नाही म्हणला. उदाहरण तुम्हाला सांगतो, चांगल्या संस्थेत घातलं होतं, अत्यंत चांगल्या संस्थेत, नामांकित संस्थेत. तुम्ही पण अरे म्हणणार ही संस्था तशी नाही आहे. तिथं घातलं होतं. तो घरी गेला, घराशेजारी वडिलाला काम करायला, वडिलाला कामच त्याला होत नसल्यामुळे ह्याच्याकडे लक्ष देता येत नाही म्हणून त्यांनी परत हॉस्टेलला घातला. तिथं काय झालं नाही, तिथं पण नावं ठेवता आला. आता 10वी होतोय आणि ते माझ्याकडे आल्यानंतर मी शिक्षकांना म्हणलं ॲव्हरेज काय येते का तेवढं तर बघा. तर ॲव्हरेज त्याला वाचता येत नसेल तर दुसरं काय येणार आहे? आणि तो दिवसभर काही करत नाही, मोबाईल घेऊन बसतो. आत्ताही 10वीची मुलं गेली, आत्ताही 12वीची मुलं गेली. पालक आता तुम्हाला सुद्धा येता, एखाद्या वेळेला तुम्हाला सुद्धा त्यांनी आल्याबरोबर विचारलं असेल जरा मोबाईल 5 मिनिटं द्या म्हणून. कुठलाही माणूस दिसला तर त्याला दुसरं काहीच विचारत नाही, मला 1-2 मिनिटं मला मोबाईल द्या म्हणून, आणि लगेच बाजूला जातात ते मोबाईल घेऊन.
मी म्हणत नाही की त्यातलं चांगलं, पण 100% चांगलं नाही. मला जेवढं दिसलं त्याच्यात 100% चांगलं नाही याची गॅरंटी आहे. आणि मी स्वतः त्याचा प्रयत्न करतो की मला नाही हे करायचं. बरं. मी साधं बटनाचा मोबाईल घेतो आणि बटनाच्या मोबाईलवरती बराचसा व्यवहार मी बटनाच्या मोबाईलवर करतो. फक्त पगार देणं, लोकांचं देणं, पैसे आले का नाही बघणं, बँक अकाउंट बघण्यासाठी मी मोबाईल वापरतो. या सगळ्यामध्ये शेवटच्या टप्प्याकडे आपण आलो आहे. या सगळ्यामध्ये एकूणच शिक्षण क्षेत्र खूप बदनाम झाले आता. लोक शाळा का काढतात, कॉलेज का काढतात, तर त्यांना पैसे मिळवायचे असतात संस्था चालकांना. असा एक सरदोपट नियम झाला आहे. कारण आपल्यासमोर उदाहरणं तशी आहेत. फिया वाढवायच्या भरमसाठ फॅसिलिटीच्या नावाखाली आणि कोर्सेस द्यायचे आणि भरायचे. ते कोणी करू नयेत. पण आत्ता चाललंय तसं नाही, मला काय म्हणायचं आहे, पैसे मिळवण्यासाठी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी कुठल्याही माणसानं शिक्षणात येऊ नये. कुठलाही धंदा दुसरा केला तरी चालेल, पण अख्ख्या एका पोराचा बळी घेऊन तुम्ही पैसे जर मिळवणार असाल तर हे करू नका. आणि रियालिटी आहे, तुम्ही पैसे मिळवताय, शिक्षक नीट ठेवत नाही, त्या पोराला नीट शिकवत नाही, ते पोरगं परत 25 वर्षानं, आज बाजारातली स्थिती तुम्हाला सांगतो, बाजारात कुठल्याही गावात जावा, कित्येक मुलं बिनलग्नाची फिरत आहेत. तुम्ही सत्याकडे जावा तुम्ही. हो, मी म्हणत नाही की खरं रियालिटी काय आहे. माझ्याकडे ज्या वेळेला येतात मी बसून इथं रिपोर्ट घेतो, ते स्वतः सांगतात पालक, असं झालं आज गावात 5-25 मुलं, ते ओळीने सांगतात, आज 53 मुलं आहेत, आज 63 मुलं आहेत, 89 मुलं आहेत, 100 मुलं आहेत, बिनलग्नाची मुलं आहेत. करायचं काय? पालक रडत बसलेले आहेत. का रडत बसलेले आहेत? त्याला शिक्षण मिळालं नाही, त्याला जोडीदार मिळत नाही व्यवस्थित, त्याला काम करू वाटत नाही, शिकलेलं नाही म्हणून, शिकलेलं असलं तर त्याला काम करत नाही. मी तुम्हाला अगदी रिअल सांगतो, मला तुमच्याकडे असला ते अत्यंत 3च माणसं चांगली द्या, अत्यंत पैसे घेणारे आणि चांगलं मला शिकवायचं आहे म्हणणारे. मी 24 तास तुमच्या इथनं जात नाही, मी घडवल्याशिवाय राहणार नाही, मला एवढे पैसे पाहिजेत. हिमतीनं मला सांगावं, मी द्यायची तयारी आहे, पण त्यानं मुलांना घडवून द्यायला पाहिजे. कारण जगाची नव्हे, भारताची नव्हे, सगळ्यांची गरज आहे, चांगल्या माणसांची गरज आहे. आणि शिक्षणाशिवाय चांगला मनुष्य निर्माण होणं शक्य नाही. समाजामध्ये आज नाही तसं, आणि शिक्षण हे बांधूनच द्यावं लागेल तुम्हाला. मग तुम्ही हे इतकं चांगला हेतू ठेवून जर शिक्षणाचं काम करताय बापू, तर मग तुम्ही पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर अशा ठिकाणी का नाही गेला? नाही, तिथं काय नाहीच आहे हो. तिथं शिक्षण तर आता संपलेलं आहे. तुम्हाला ऍक्च्युअल खेड्यागावामध्येच अजून जरा बऱ्यापैकी आहे, आणि खेडेगावातलीच मुलं तिथं जाऊन शिकतायत. 50% मुलं खेडेगावातलीच जाऊन शिकतायत. हो, मग तिथं काय नाही, मग इथं ह्यांच्याकडे जावा ना. आज अण्णासुद्धा सांगत होते, खेडेगावात 4 वस्तीच्या ठिकाणी तुम्ही शाळा काढा, तुम्ही कॉलेज काढू नका म्हणत होते. ते बेसिक चांगलं बेसिक शिकवा. आज जर बेसिक चांगलं शिकवत नसाल तुम्ही, तर पुढचं काय शिकवणार आहे तुम्ही? ज्या मुलाला ABCD येत नाही, ज्या मुलाला 1-2 समजत नाही, अंक ओळख नाही, मराठी वाचता येत नाही, लिहिता येत नाही, जोड शब्द वाचता येत नाही, वाचलेला अर्थ समजत नाही. आज कित्येक मुलं आहेत 10वी 12वी किती पण होते, किती शिक्षण होते, ग्रॅज्युएशनला सुद्धा. फक्त मी काय म्हणतोय म्हणता, फक्त रियालिटीकडे जावा, खरं काय शोधा. आज शिक्षणाचा टोटली 100% वाटोळं झालं आहे. पण एकीकडे शिक्षण पोटार्थी झाले असं पण म्हणतो. 100% शिक्षकांनी आता शिक्षण पद्धतीमुळे तुम्हाला कामगार तयार होतात, मालक तयार होत नाहीत, उद्योजक तयार होत नाहीत, ही फॅक्ट नाही. कामगार सुद्धा तयार होत नाही. ते शिकलेलं पोरगं कष्ट नाकारते. हो, मला कष्ट नाही करायचं म्हणते. ते कुठं बसायची त्याची ताकद नाही, 4 तास बसायची ताकद नाही. पण मग शिक्षण जर तसं असेल तर मग आता आपण जे शिक्षण घेतो ते पुस्तकातलं शिक्षण आहे ना. हो, बरोबर आहे, शिक्षण आहे. मी पण तुम्हाला तेच म्हणतो, हे आहे, हे बदलायला पाहिजे. हे कुणीतरी बदलायला पाहिजे. एक सरकारनं बदलायला पाहिजे, नाही तर समाजातल्या काही घटकांनी बदलायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही पहिलं पाऊल टाकतोय. आम्ही रडत खडत करायचा प्रयत्न करतो आणि आम्ही 100% करणार आहे, बदलच करतो याच्यामध्ये. फक्त आम्हाला वेळ लागणार आहे. आम्ही तुम्हाला काय म्हणतो की पालकानं हे मागावं शिक्षण आम्हाला. अच्छा, ती डिमांड आली तर मग आपल्याला ते मागा तुम्ही ना. काय गरज आहे तुम्हाला शिक्षण? मग काय आज उद्या तुमच्या मुलाला काय व्हायचं आहे? मला नोकर बनवायच्यासाठी मी नाही बनवत. पण मग आता असा ट्रेंड चाललाय की काही मुलांना कलेमध्ये रस असतो. देऊया ना, काय अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. देऊया ना. तुला नेमकी कला काय, मग मला दाखवायला पाहिजे. त्यात कलेत त्यानं ते मोठा झालाय, त्याला प्रतिष्ठा मिळाली, त्याला पैसा काय मिळाला, तो चांगला झालाय. आपण त्याच्याकडे जाऊ ना. हो, तुला पाहिजे तर आपण एक दाखव ना, 2-4 उदाहरणं. असं आज तुम्ही मला सांगा, कुठंही गेला तर मोठाच प्रॉब्लेम आहे, खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. आणि सगळा प्रॉब्लेम शिक्षकांना गेलेला आहे. सगळी शिकलेली माणसं खोटं बोलतात.
किंवा खोटं काम करतायत. सत्य काही नाही करत त्याच्यात. बघा ना, आणि खोट्याला ते खरं म्हणतायत आणि खोट्याच्या मागं जय म्हणत जात आहेत. इथं सगळं शिक्षणच शून्य होतं ना. मग आहेच ना शून्य. शेवटचा प्रश्न विचारतो. तुमच्या मनातली शाळा, स्वप्नातली शाळा काय आहे? जग चालवणारी माणसं बनवायची आहेत. रामराज्य करणारी, जग चालवणारी माणसं बनवायची. कशामुळे खूप बनतील? चांगली शिक्षणानं काय केल्यामुळे बनतील? कुठल्या शिक्षण प्रकारचं? बनतील ना. हे बघा, तुम्ही त्याच्यासाठी एक पाऊल उचला, दुसरं पाऊल आपोआप उचलेल, तिसरं पाऊल आपोआपच पडेल. काही घाबरण्याचं काही कारण नाही. फक्त तुमची ध्येय योग्य आणि चांगली असायला पाहिजे. तुम्ही जात राहा, तुम्हाला 100% तुम्हाला दिशा सापडेल. मी काय करायचं म्हणत बसला, असाच बसला तर काही होणार नाही. तुम्ही उठा आणि चालायला लागा, तुम्हाला मार्ग आपोआप दिसेल. वा, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मला राहिली, जी फार महत्त्वाची आहे. मगाशी असा विषय झाला की बापूंची शेती किती आहे, 200-300 एकरचा विषय झाला. आता मुद्दा असा येतो की ह्याच्यावर जे पिकतं त्याचं काय होतं, तर ते पण सांगा बापू तुम्ही. म्हणजे कोणाला असं वाटेल की इतकं सगळं पिकतं तर बापू छान त्याचं विकून पैसे नाही. आता जे आम्हाला लागतंय मटेरियल त्याच्या बऱ्यापैकी आम्ही सगळं पिकवतो. म्हणजे अगदी कांदा, बटाटा, लसूण, म्हणजे सगळं पिकतं आणि आणि ते आम्ही इथं मुलांना देतो आणि चांगलं देण्याचा 99% प्रयत्न करत राहतो. आणि द्यायचाही खूप, आणि चांगलं पण द्यायचं आहे. त्याला दूध द्यायचं आहे, त्याला ताक द्यायचं आहे, त्याला तूप द्यायचं आहे, त्याला तेल द्यायचं आहे. ओरिजिनल तेल, ओरिजिनल तूप. आज तुम्ही भारतात राहता, मला तुम्ही सांगा, म्हणजे मनापासून सांगा, जरा अभ्यास करून सांगा की खरंच ओरिजिनल आहे का आपण खातो ते. नाही. मग कुणी करायचं हे? कुणी संशोधन करायचं? शिकलेल्या माणसाने करायला पाहिजे. त्या दिशेनं जायला पाहिजे शिकलेला मनुष्य. तुम्ही काय करता? संशोधन एवढ्या मोठ्या देशामध्ये आज साधं किरकोळ गोष्ट झाली तर गॅस नाही, गॅस नाही, गॅस नाही, रेल्वे म्हणजे रिक्षा थांबली, चुली पेटायला लागल्या. अरे काय केलं तुम्ही किती वर्षामध्ये? जमलं नाही तुम्हाला काहीच करायला. कसं काय आहे? थांबता तुम्ही एका सेकंदात. एवढी माणसं बुद्धिवादी असताना खरंच बुद्धिवादी नाहीत का? 100% बुद्धिवादी आहेत. पण कशामध्ये? नोकरी करण्यामध्ये बुद्धिवादी आहेत. नोकरी करायची आहे, पेन्शन घ्यायची आहे, आयुष्य लाईफ सरकारच्या पैसा. मला असं वाटतं की तुमच्याशी बोलून द 3 इडियट्स मधला, 3 इडियट्सचा सिनेमा बघितला तुम्ही? मी सिनेमा बघत होतो. 3 इडियट्स मधला फुनसुक वांगडू नावाचा कॅरेक्टर आहे. ते ज्या पद्धतीनं शिकतं ते शिक्षण इथं मिळेल असं मला वाटतं, की जे व्यवहाराशी संबंधित आहे, 100% की जे लोकांचं जगणं सोपं करेल, लोकांच्या वेदनांवर फुंकर मारेल. 100% असं शिक्षण होणं महत्वाचं आहे आणि त्यातून ती गरज आहे, खूपच गरज आहे. मला हे बघा, या शिक्षणातनं निदान गुन्हेगारी तर होता कामा नये. एकही जेल मध्ये शिकलेला मनुष्य जेलमध्ये जाता कामा नये. का जावा हो? तेवढं पण शिक्षणानं दिलं नाही. गुन्हेगारी करायचं नाही म्हणून. पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी भावाभावाला मारतात. अरे एका पाठोपाठ आला तुम्ही. लहानपणी किती चांगलं जगला आणि मोठे झाल्यानंतर तुम्ही एकमेकाची नळी दाबताय. पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी शिकला काय तुम्ही? शिक्षण आहे. तुमचं काय मत आहे? अगदी. कसं शिक्षण देतात? मला हा मुद्दा आवडला. शिक्षण झालेला माणूस जेलमध्ये दिसू नये. 100% दिसू नये. लबाड तर त्यानं बोलू नयेच. कशाबद्दल लबाड बोलावं? तुला तेवढी ताकद दिली नाही जगायला. 100% सातत्यानं लबाड बोलायचं आणि काहीतरी करत राहायचं. आणि घडणंच अवघडच आहे गोष्ट, पण करायला पाहिजे कोणीतरी ना. त्या करण्याची सुरुवात राजुरीतनं झाली असं म्हणाला. करणार मी सांगतो ना. मला माझ्याकडं 100% मी खात्री आहे. फक्त मला वेळ आहे, वेटिंग आहे मला, पण मी करणार आहे. वा बाबू, तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला असं वाटतं की आज या मित्रमंडळ प्लॅटफॉर्मवर बापू येण्याचं, त्यांना आमंत्रित करण्याचं कारणच हे होतं की आपण सगळे एका रांगेत गर्दीतले चेहरे होत असताना एक माणूस प्रवाहाविरुद्ध येऊन, गावात येऊन आपल्या स्वप्नातलं शिक्षण, आपल्या स्वप्नातली शिक्षण पद्धती देऊ पाहतो आणि ते मला फार महत्त्वाचं वाटतं. हा एपिसोड बघून महाराष्ट्रातल्या अशा अनेक बापूंना जरी बळ मिळालं आणि त्यांनी आपापल्या पद्धतीनं शाळा उभ्या केल्या किंवा शिक्षणाला वेग दिला, तर तो खूप मोठा वाटा असेल मित्रमंडळीचा, मला असं वाटतं. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. बापूंबद्दल काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. मी त्यांच्यापर्यंत पोचवीन आणि त्यांची उत्तरं तुमच्यापर्यंत जरूर देईन. अपेक्षा इतकीच आहे की चांगलं काहीतरी घडवूया, ज्यातनं जगणं सोपं होईल. आमची टॅगलाईन आहे, चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. त्यामुळं आज बापू आपल्याशी जोडले गेले, याचा मला आनंद आहे. बापू, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खरंच आभार. थँक्यू व्हेरी मच. भले ते घडो.